नमस्ते एव्हरीवन. वेळ झालेली आहे. ओके, आणि आपण स्टार्ट करतो. फर्स्ट ऑफ ऑल, या सेशनची गरज काय? हे सगळ्यात आधी तुम्ही पण लक्षात घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत परीक्षा माध्यम कळणार नाहीये तुम्हाला, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय करायचं आहे, काय नाही करायचं. ऑलवेज कीप इन माइंड की कोण एक्झाम क्लिअर करू शकेल, ज्याला एक्झाम पॅटर्न समजतो, ज्याला कळतंय ह्या एक्झाम मधून ते काय अपेक्षित करतात. तर अनेक वेळेला बोलत होते मागच्या काही वर्षांपासून की सब्जेक्टिव्ह झाला पाहिजे. मुलांना किती कळतं हे त्यांच्या लिहिण्यातूनच दिसून येतंय. ओके, तर आता आपण सगळेजण, तुमच्यापैकी काही जण असे असतील की ऑलरेडी 2 वर्ष अभ्यास करताय आणि अभ्यास केलेला नाही. मुळात ह्या सेशन म्हणजे या दोन्ही पॅटर्न मधली समानता, हे सेशन मी विशेषतः घेण्याचं हे की बाबा उपयोग आहे का मग आता अभ्यास करतोय त्याचा, मी एवढे विषय करतोय त्याचा आता काही उपयोग आहे का. तर ह्या सेशन मधून आपण ते सगळं समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त एक अजम्पशन वर आपण हे चालू ठेवतोय सेशन की GS 1, 2, 3 ह्याचा अजून सिलेबस आलेला नाहीये. ओके, तर ह्याचा फक्त ते करताना पण मी काय करतो हे विचार करूयात आपण. पण ओव्हरऑल त्यांनी बाकीचा पॅटर्न सांगितलेला. एका शब्दात आपण म्हणायचं म्हणतो की आपण UPSC सारखा होतोय, अशी एक त्याची गणना केली जाते. जुन्या पण नव्या परीक्षा पद्धती म्हणजेच पॅटर्न मधील समानता. हा विषय घ्यायचा. हे विषय घेताना तुम्हाला हे सगळ्यांना लक्षात असणार आहे की, आणि तुमचेच अनेक जणांचे प्रश्न असणार आहेत भरपूर. त्या दिवशी पहिलं सेशन घेतलं मी आणि रेणीताईने, त्यामध्ये आपण प्रत्येकाने म्यूट करायचंय. अशोक, तुम्ही दोघांनी हँड रेज केले, तुम्हाला आधी काय विचारायचं आहे का? ठीक आहे. सगळ्यात शेवटी आपण सेशन क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. ओके, गुड. मी पहिल्यापासून सुरुवात करतोय. या सेशनची गरज काय? ओके, जोपर्यंत तुम्हाला परीक्षा पद्धती समजत नाही तोपर्यंत त्या परीक्षा पद्धतीमध्ये एक्सेल करणं म्हणजे पास करणं अवघडच आहे. अनेक मुलं अशी असणार आहेत की ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलाय, काही जणांनी 6 महिने अभ्यास केलाय, काही जणांनी 2 वर्ष अभ्यास केलाय, काही जणांनी 1-2 मेन्स पण दिलेत. अशा अनेक प्रश्न आहेत की काय करायचं पुढे कळतच नाही. मग आम्ही PSI STI SO कंबाईन कडे शिफ्ट होतो वगैरे वगैरे. बदललाय का रे पॅटर्न? 100% बदलला. पण याचा अर्थ असा आहे का की आता केलेल्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाहीये? कळतंय? तर समहाऊ हे समजण्यासाठी आपण आता एकत्र भेटलो. तर हे तुम्हीही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस सेशन. हे सांगण्याआधी मी तुम्हाला आणखी एकदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे मयूर पाटील, ते मयूर सुभाष पाटील. मी UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, याचा अर्थ मी UPSCची मेन्स क्लिअर केली. ओके, आणि मी MPSCच्या पण मेन्स दिलेत, यावेळेच्या इंटरव्ह्यूला पण असं. हे सांगण्याचं कारण की तुम्हाला लक्षात येऊ दे की ह्या दोन्ही परीक्षा माध्यमातून मी पार पडलेलो आहे. ओके, म्हणजे काय करायचंय, कोणत्या वेळी करायचंय याची कल्पना मी स्वतः अभ्यास करताना मी घेतली. आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे खरं तर जुन्या व नव्या पॅटर्न मधील समानता. पण हे बघताना हा पॅटर्न समजावून घेणं गरजेचं. आपण त्या दिवशी मी आणि रोहिणीताई बोलताना तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे काय करायचंय, काय नाही करायचंय. ह्याला म्हणतात स्वॉट अनालिसिस. ओके, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर weakness, O for opportunities, and T for threats. ओके, होपफुली आता बोर्डवरचं पण सगळ्यांना दिसतंय आणि माझा आवाज पण व्यवस्थित ऐकू येतोय सगळ्यांना. ठीक आहे, परत एकदा क्लिअर करा की माझा आवाज का झूम सगळ्यांना? येस, गुड. तर स्वॉट अनालिसिस तुम्ही अनेकदा हे नाव ऐकलं असेल बघा, की काहीतरी आहे स्वॉट अनालिसिस.
मग प्रॉब्लेम काय माहितीये की ज्यांनी 2 वर्ष ऑलरेडी अभ्यास केलाय ऑब्जेक्टिव्हला धरून, त्यांना समहाव असं वाटत असतंय की त्यांचा जमतच नाही त्यांना लिहायला, की माझे विकनेस काय आहे तर मला लिहायला जमत नाही, हे त्यांचं आता मत बनलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपली परीक्षा पद्धती जणू काय अशी झालेली आहे, इव्हन शिक्षण पद्धती मी म्हणेन, की आपल्याला खरं स्वॉट अनालिसिस आपलं कधी होतच. तुमच्या परीक्षा आठवा बघू 11वी-12वीला एखादा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा काय विचार करतो रे, मला काय आवडतं विचार करतो, मला काय विचार करतो, नाही विचार करत. आपण काय विचार तर आपण असा विचार करतो की आपण असा विचार करतो की बेटर काय बाबा माझ्यासाठी आता. म्हणजे सगळी मुलं हा वेगळा विषय घेत आहेत, सगळीजण मुलं एन्व्हायरमेंटच घेत आहेत तर मी एन्व्हायरमेंट घेतो. हे मी का सांगतोय, कारण तुमच्या सगळ्यांच्या मनात जी भीती उत्पन्न झाली आहे ना, याचं कारण आहे तुम्ही स्वतःचं न व्यवस्थित केलेलं हे स्वॉट अनालिसिस. तुम्हाला कधी तुमचा विकनेस कळलाच नाही. ओके, आता सुद्धा तुम्ही विचार करा, तुम्ही माझ्या समोर सगळे बसलाय, तुम्ही जवळपास 250 मुलं, सॉरी 350 मुलं, ओके, हे तुम्ही माझं ऐकताय. अनेक जणांनी एमपीएससीचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. तुमचा फोकस कशावर आहे माहितीये? तुमचा फोकस ह्याच्यावर नाहीच आहे मुळात अपॉर्च्युनिटीजवर. तुमचा फोकस आहे थ्रेट्सवर, की बाबा आता अवघड आहे, आता मला नाही जमणार. हे आधी डोक्यातनं काढून टाकायचं आणि 0th लेवलला येऊन आता विचार करायचा. आता मी तुम्हाला सांगतोय ते शांतपणे ऐका तुम्ही. अशी अनेक मुलं आहेत की ज्यांनी 10-10 वर्ष अभ्यास केलेला आहे, 6-6 वर्ष अभ्यास केलेला आहे, आणि ती मुलं मला सांगताना, आता माझा आहे की मला पाठ करणं जमत नाहीये, ओके, थोडासा युपीएससीकडे कळता विद्यार्थी पहिल्यापासून, पण अजून सुद्धा माझी अशी आहे की कोळंबेच्या 343 पानावर हे दिलंय बघ, अशी सांगणारे विद्यार्थी आहेत. कळतंय? हे चांगलं झालं की मागच्या 2 वर्षापासून एमपीएससीच्या मेन्सचा जरी ऑब्जेक्टिव्ह असला तरी पॅटर्न बदललाय. विचार केल्याशिवाय उत्तर देता येत नाही. पण हे तुमच्या पुढे ज्या वेळेला तुम्ही विचार करताय ना की ऑब्जेक्टिव्ह झालं, माझं गेलं, तर हे लक्षात घ्या की ही मुलं तुमची कॉम्पिटिशन होती. तुम्ही जे आत्ताचे सेशन ऐकताय ना सगळे, याची खात्री आहे मला की ह्यातले 90% आहेत की ज्यांनी आता अभ्यास चालू केला या 1-2 वर्षामध्ये. आणि त्यामुळे लक्षात घ्या, इट इज नॉट अ थ्रेट, इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. काही जणांसाठी अपॉर्च्युनिटी कमी आहे की ज्यांनी ऑलरेडी 1.5 वर्ष अभ्यास केलाय, त्यांना थोडंसं मन हे झालं असेल. बट अदरवाईज तुम्ही बाकीच्यांनी लक्षात ठेवायचं की इट इज मोर दॅन अपॉर्च्युनिटी. आणि आता बघताना ह्याच्याकडे तसंच बघायचं आहे की इट इज अन अपॉर्च्युनिटी. एवढंच नव्हे तर सहज सांगून ठेवतो मी तुम्हाला की इकडची बाबा डेप्युटी कलेक्टर घेतलीये, दुसऱ्या वर्षी तुम्ही आयएएसच्या परीक्षेसाठी अभ्यास करू शकता, जो काही पॅटर्न मधला बदल आहे तो लक्षात घेऊन. तर ह्या सगळ्याच एवढं सांगण्याचा हेच होतं की तुमचा स्ट्रेंथ आणि विकनेस, तुमचं अजून काही जणांचं मत असतं बरं का, आता लिहायलाच जमत नाहीये. प्रॉब्लेम नाहीये तो, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ ओळखलीच नाही. आठवून बघा बघू कधी लिहायचा प्रयत्न केलाय. मी नेहमी माझी स्टोरी सांगतो की एकदम आळशी माणूस, मला असं स्वतः कधी लिहून घ्यावं असं वाटलं नाही, पण झाली प्री क्लिअर. युपीएससीचा अभ्यास खूप केला, प्री क्लिअर झाली, आता मेन्स द्यायचे, डोक्यात पट 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 लिंक लागते आणि आय नो दॅट काय आय कॅन राईट. पण लिहिताना लक्षात येतंय की एवढं सोपं नसतंय डोक्यात आहे ते लिहिणं. आणि मग माझ्याकडे फक्त 3 महिने आहेत, मग काय करायचंय. आणि मग ज्यावेळी मी स्वतःला प्रेशराईज करून ज्यावेळी लिहायला बसवलं, ज्यावेळी शेवटचे पेपर दिले मी मॉक टेस्टचे, त्यावेळी ज्यावेळी सरांचा मेसेज बघतोय आपण की यू कॅन बी क्लिअर्ड, ओके, विथ फ्लाइंग रँक, म्हणजे हे कळतंय की आपल्यात लिहिण्याची कॅपॅसिटी आहे. हे का सांगतोय मी तुम्हाला, की तुमचंही असंच आहे. लिहिण्याचा केलाय का प्रयत्न कधी स्वतःच? कधी नाही. आणि आपण सहजच म्हणतो लिहायला जमत नाही का, कधी ओळखलंस, म्हणजे तुमची ही स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे, हे कळलंय का तुम्हाला? नाहीये कळलं. तर हे कुठेतरी समजावून घेऊयात की लगेच ही माझी विकनेस आहे ह्या पॉइंटला पोहोचायचं नाही. कळतंय? थांबा, विचार करा, प्रयत्न करा, आणि प्रयत्नांती नाही जमत आहे तर मग म्हणा ना की विकनेस आहे, नाही जमत आहेत मला विचार मांडताय, बोलता येते ना तुम्हाला. कधी कधी छान बोलतो ना आपण मुद्देसूद,
मग लिहिता का नाही येते? लिहिता येतंय, पण आपण प्रयत्नच केला नाही मुळे हा प्रश्न आहे. कळते? त्यामुळे मी 2 मुद्दे आतापर्यंत सांगितलेत. पहिलं, इट इज नॉट अन थ्रेट, इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. कारण सगळ्यांना झिरो आपण शिकलोय ना रे इकॉनॉमीमध्ये, परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग, आउटकम बेस्ड बजेटिंग आणि झिरो बेस्ड बजेटिंग. तर आता एमपीएससीनं आपल्यासाठी झिरो बेस्ड बजेटिंग केलंय. आधीचं किती आहे काही नाहीये, गरजेचं काय आहे एमपीएससीला, प्रशासनात कशाची गरज आहे, तर असे अधिकारी ज्यांना आपले विचार कागदावर मांडता येत आहेत, असा अधिकारी त्यांना पाहिजे. आणि म्हणून आपण पण अभ्यास चालू करताना ह्याला एक अपॉर्च्युनिटी मानायचं आहे, थ्रेट नाही. आणि तुमची स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे हे तुम्ही केल्याशिवाय कळत नाहीये. आणि जर विकनेस असेल तर लक्षात घ्या ती स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायची. विकनेस असेल तर कशात असेल माहितीये? लँग्वेज नाही लिहिता येते. ओके, म्हणजे मराठीमध्ये मी आतापर्यंत लिहिलं नाही किंवा इंग्लिशमध्ये की नाही बाबा आतापर्यंत सगळं मराठी शिकलोय कसं लिहायचं, असे खूप छोटे छोटे मुद्दे असतात. पण हे कधी कळतील? ज्या वेळेला तुम्ही वेळ लावून लिहायला बसताय, त्याच वेळेला त्या मुद्द्यांमध्ये आज जाता येईल अथवा आज जाता येणार नाही. कळतंय मुद्दा मी काय म्हणतोय तुम्हाला? तर आपल्याला जो विकनेस असेल तर तो आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायचा आहे. पण आधी लक्षात तर घेऊया स्ट्रेंथ आहे का विकनेस. तर मी सगळ्यात सुरुवात ह्याची करतोय की आतापर्यंत तुमचं हे अंडरस्टँडिंग जे आहे आतापर्यंत ज्यांना ज्यांना हे थ्रेट वाटतंय ते कशावर बेस आहे? तर ते प्रिजुडाइज, आपली जी आधीची जी मतं आहेत. काय चांगला शब्द आहे प्रिजुडाइसला? नाही, एक चांगला शब्द आहे, कोणाला सांगता येईल? पूर्वग्रह, पूर्वानुमान, पूर्वग्रह. आणि आपण त्यावरच आधारित करतोय सगळं. आपली एज्युकेशन सिस्टीम आपल्याला विचार करायला लावते का रे? आपल्याला ती सांगते पाठ काय करायचंय तेवढं करतो, पण आता राज्यसेवेमध्ये तसं अपेक्षित नाहीये त्यांना. ओके, हे एवढं कळलंय. तर ह्या सुरुवात करतोय की आता आपण ह्याला अपॉर्च्युनिटी मानून पुढचे सगळे सेशन्स करणार आहोत. आणि त्या सगळ्या ह्याला आपण अपॉर्च्युनिटी मानायचं आहे. का? तर आता आपण सगळेजण एका लेवलला आलोय. पण खरंच एका लेवलला आलोय का हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मी ह्या सेशनमध्ये देणार आहे. जुन्या आणि नव्या पॅटर्न मधील समानता. की 2 वर्षाचा केलेला अभ्यास माझा वाया गेला का? नाही कळत ना आपल्याला. 2 वर्षाचा केलेला अभ्यास वाया गेला का आपल्याला कळत नाही. तर आधी आज हे सगळं समजावून घेतल्यावर आपल्याला कळेल की तो अभ्यास वाया जाणार आहे की नाही जाणार आहे. कळतंय? आपण समानता पण बघायची आहे, पण समानतेमध्ये कुठेतरी इम्प्लिसिटली डिफरन्सेस पण आहेत. तर आज आपण डिफरन्सेस पण बघायचे. ओके, हे सगळं सांगताना ह्या सगळ्यात सेशनच्या सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे की इथून पुढचा तुमचा कोर्स ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे. त्यावेळी एका वाक्यात ताईने सांगितलं होतं बघा, 21 ऑगस्ट देर इज नो लाईफ बियॉन्ड 21 ऑगस्ट. ओके, तर ते तर आहेच, पण मग कसा द्यायचा आहे फोकस हे पण आपण बघूयात. पण आधी आपण बघूयात की 2 पॅटर्न मधली समानता काय आहे. केलेला 2 वर्षाचा अभ्यास, 3 वर्षांचा अभ्यास, 6 महिन्याचा अभ्यास वाया गेला का? आणि हे सगळं बघताना आपण मेन्स ओरिएंटेड बघतोय, आपण प्री ओरिएंटेशन बघत नाही. मला तुम्हीच सांगा, प्री ओरिएंटेशन प्री काय बदलणार आहे का लगेच? लगेच यावर्षी पॅटर्न चेंज झाला, लगेच प्रीचा पॅटर्न बदलला आणि सगळं युपीएससी प्रमाणे करंट ओरिएंटेशननं नॅशनल इंटरनॅशनल क्वेश्चन यायला लागले असं लगेच होणार आहे? तो पॅटर्न सेम आहे ना. म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास काय वाया गेलाय का? आणि तुम्हाला हेही माहितीये की आधी त्या 3 लाखातनं 2.5 लाखातनं जे प्रिलिम्स देत आहेत त्यातनं आधी त्या यावं लागेल ना 6-7 हजारामध्ये. मग ते पुढचे इंटरव्ह्यूचं राहिलं पुढे. मुद्दा कळतोय मी तुम्हाला काय म्हणतोय? तर आधी आपण तो प्रयत्न करायचा आहे की आता ह्या 2.5 लाखातनं म्हणजे प्रिलिम्स, तर प्रिलिम्सचा तुमचा आतापर्यंत केलेला अभ्यास आहे, पण मग मेन्स काय ह्याची आपण सुरुवात करणार आहोत. आता ह्यासाठी आधी आपण एमपीएससी मेन्सचा जुना पॅटर्न एकदा डोळ्याखालून घालूयात, म्हणजे आपल्याला सगळ्याचा अंदाज येईल. तुम्ही सगळे आहात का माझ्याबरोबर? होपफुली तुमचं जेवण झालेलं. जुना पॅटर्न आपण मेन्स ओरिएंटेड बघतोय. तर काय आहे? मराठी, इंग्लिश, GS1, GS2, GS3 अँड GS4. जणू मनात बसलं पाहिजे बरं का हे आता. ओके, मी परत त्या खोलात जातोय की मराठीमध्ये 2 भाग करतो आपण 50-50.
एक सब्जेक्टिव्ह असतो, एक ऑब्जेक्टिव्ह असतो. 50 सब्जेक्टिव्ह म्हणजे लिहायचा पेपर, ओके, आणि 50 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. ओके, तर ह्या दोघांचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा एका तासाचा पेपर असतो, ज्यामध्ये तुम्हाला एका तासामध्ये 100 गुणांचा मराठी प्लस इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर द्यायचा आहे. कळतंय? आणि हा 50 आणि 50चा सब्जेक्टिव्ह पेपर आहे. तर तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडला असेल ना, की हा म्हणजे हेच ह्यातला निबंध आहे, तोच नवीन पॅटर्न मधला निबंध आहे का? तर मला आधी तो समजावून देऊ दे तुम्हाला, की ह्या 50 सब्जेक्टिव्ह मध्ये 3 भाग असायचे. कुठला? पहिला आहे निबंध, मग आहे सारांश लेखन, आणि तिसरा आहे भाषांतर. ओके, हा 25 मार्काला असायचा निबंध, सारांश 10 मार्काला आणि भाषांतर 15 मार्काला, सेम इंग्लिश मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की इथं निबंध लेखन आलेलं आहे. निबंध लेखन किती मार्काला आहे? 250 मार्काला. 2017ची मेन्स मी निबंध लिहिला एमपीएससी मध्ये. मला वाटलं खूप छान लिहिलंय मी निबंध. ओके, त्या निबंधातनं मला वाटलं की मला 100% 70 वगैरे मार्क पडतील, दोन्ही मराठी इंग्लिश मध्ये मिळून. पण पडले किती? 42. का? तर का या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला युपीएससी आणि एमपीएससी मधल्या एक्झाम पॅटर्न मधला खरा निबंधाचा फरक कळला. युपीएससी मध्ये तुम्हाला कंटेंट अपेक्षित होता 250 मार्काचा, 1000 ते 1200 शब्दात आता तुम्हाला निबंध लिहायचे तसे 2. त्यावेळी तुम्हाला काय अपेक्षित आहे? ते कंटेंट, की बाबा ह्या विषय खोलवर कळलाय का बाबा तुला? तिथं काय अपेक्षित आहे? काय अपेक्षित होतं किंवा जे आता देतील त्यांना लँग्वेज अपेक्षित आहे, ती फ्लोरी लँग्वेज अपेक्षित आहे. की जणू असं कवितेचं मस्तपैकी मांडणी केली आहे, आणि मग ते असं बघतानाच छान वाटतोय बाबा निबंध, की मराठी भाषेवर ह्याचं प्रभुत्व आहे, इंग्लिश भाषेवर ह्याचं प्रभुत्व आहे. नको त्या ठिकाणी अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम दिलेला नाहीये. हे महत्वाचं होतं ह्या ह्याच्यामध्ये. कळतंय? आता मात्र तुम्हाला माहिती आहे की हे बोलता बोलता मी नवीन पॅटर्न सांगायला चालू करणार आहे बरं का. हे आता काय आहे तर हे वेगळे, हे मराठी इंग्लिश असे वेगळे सब्जेक्ट आहेत का? आहेत. पण ते कसे आहेत? क्वालिफाईंग आहेत. साधारण कळते का भाषा तुला? तू तर बघ 300 पैकी 75 पाडून दाखव. काही जणांचं असतं बघा, मी 85 म्हणलं, 85 दादा 85. ओके 85. कळलं मी तुम्हाला काय म्हणतो? की त्यांना माहितीच नसते मराठी भाषा. असंही नकोय ना एमपीएससी देताना. तर मग मराठी आणि इंग्लिश भाषेचं किमान ज्ञान तुला आहे का हे बघण्यासाठी त्या 2 परीक्षा. त्याचे काय मार्क्स तुमचे धरले जाणार आहेत का फायनल ह्याच्यामध्ये? नाही. पण हा निबंध आणि आता जो 250 मार्काचा निबंध दिला गेलाय तो समान आहे का? तर माझं मत आहे तो समान नाहीये. त्याचं ओरिएंटेशन पूर्णपणे वेगळं आहे. त्यामध्ये भाषा शैली, भाषेवरचं प्रभुत्व बघितलं जातं कंटेंटपेक्षा. पण आता जो 250 मार्काचा जो तुमचा निबंध असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विषय किती कळलाय, विषयाच्या खोलामध्ये जाता येतंय का, विषयाच्या सर्व पैलूंना हात लावता येतोय का, हे पाहिलं जाणार आहे. कळतंय? म्हणजे जे इंटरव्ह्यू लेवलचं प्रिपरेशन आहे की कुठलाही मुद्दा आणि कसा आहे, फक्त एकाच मुद्द्यावर बोलतोय, फक्त पॉलिटिकल अँगलच आहे असं नाही, मग इकॉनॉमिकल आहे का, सोशल अँगल आहे का, तर विषयाची केवढी पकड आहे बाबा त्या हे समजणारा हा विषय म्हणजे हा नवीन आहे 250 मार्काचा निबंध लेखन. कळलं तुम्हाला दोन्ही मध्ये फरक काय आहे? म्हणजे ज्यांना आतापर्यंत कन्फ्युजन असेल की आधीचा बाबा 25 मार्काचा निबंध मी 100 पैकी लिहायचो, ओव्हरऑल 25 मार्काचे मराठी मधला एक आणि इंग्लिश मधला एक, आणि आत्ताचा 250 मार्क म्हणजे फक्त काय लेंथ वाढली का? तर नाही, स्वरूप पण बदललं. तसं मार्कांचं पण स्वरूप बदललं. तुमची भाषा किती चांगली हे कशात बघितलं जाईल? आता ते मराठी इंग्लिशचे 300 मार्काचे जे पेपर आहेत ना त्यामध्ये आहे ना, की तुम्हाला ते फक्त कसे आहेत? पास व्हायचंय त्यामध्ये. तर ते बघूयात. पण तुम्हाला आता हे सगळं सांगण्यातलं काय आहे तर इथं समानता विषय आपला, मी डिफरन्स सांगितला तुम्हाला की आधीचा निबंध आणि आता त्याच्यामधला काय डिफरन्स. कळतंय? तर हे मराठी आणि इंग्लिशचा जो जुना सिलेबस मध्ये होता, आता आपल्याला फायदा काय आहे तर ह्या 300 पैकी 75 मार्क पाडण्यामध्ये, ज्यामध्ये ग्रामर पण असेल आणि तुम्हाला निबंध, सारांश लेखन, पत्र लेखन पण असेल. आणि दुसऱ्या बाजूला हे सोडून दुसरा काय फायदा आहे का मराठी इंग्लिशचा? तर नाही, कारण हे निबंध लेखन म्हणजे ते निबंध लेखन नव्हे. कळतंय? तर ह्याचा वेगळा पैलू आहे, हे आपण पुन्हा बघून घेऊयात. हे डिफरन्स कळला? ह्याचा फायदा कुठे आहे तुम्हाला? तर ते 300 पास होण्यामध्ये फक्त. दुसरा विषय जाऊयात आपण GS1
GS2, GS3, GS4. आधी मला पटपट तुम्हीच सांगा की जुन्या सिलेबस मध्ये मेन्स मधले कुठले विषय होते. पहिला आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास, जॉग्राफी, कृषी. खरं तर माझं मत आहे की मी मराठी बोलतो. इतिहास, भूगोल, कृषी. ह्याला 60 मार्क होते, ह्याला 60 मार्क आहेत आणि ह्याला 30 मार्क आहेत. कळतंय? पुढचा GS2. GS2 मध्ये कसे कसे? पहिला पॉलिटी, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना म्हणूयात आपण त्याला. राज्यघटना, स्थानिक प्रशासन, देन गव्हर्नन्सला काय म्हणूयात? प्रशासन. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे कायदे. ही खूप खोलात जाणार आहे बरं का आज मुलांना, आणि समहाव तुमच्या डोक्यात ते पाहिजे की ते सगळं ऍब्झॉर्ब करण्याची ताकद पाहिजे. आधी ह्या प्रत्येकाचा उपयोग कुठे कुठे होणार आहे हे मी सांगत जाणार आहे. आणि माझं मत आहे की जे जे शिकलाय त्या सगळ्याचा उपयोग आहे, सगळ्याचा उपयोग आहे. कुठे करता येईल हे पण मी डीप मध्ये सांगणार आहे. ओके, फक्त ते डोकं शांत ठेवून ऐका. GS3 कोणते 2 विषय? HR, HRD. मला ह्यातलं हे पण सांगा की अप्रॉक्सिमेटली 60 नवीन पॅटर्न प्रमाणे 60 गुण राज्यघटनेवर साधारणतः असतात. कायद्यावरचे 50, कायद्यावरचे 30 प्रश्न आणि ह्याचे 15 प्रश्न, आणि राहिलेले 45 प्रश्न असतात ते प्रशासनावरचे असतात. ते आता ह्या नवीन 2 वर्षांच्या ह्याच्यामध्ये साधारणतः हा हे गुण आहेत, कमी जास्त होत राहतील. HRD साधारणतः 70-80 मार्क्स याच्यामध्ये असतात. 75 म्हणला तरी काय हरकत नाही. आणि ह्या जुन्या पॅटर्न मधले सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी आणि सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेक. आता इकॉनॉमीचे किती गुण होते मुलांना? एकूण 70 गुण आहेत. ॲग्रोनॉमीचे 40 होते. मागच्या 2 वर्षापासून असं लक्षात येते की 5 कमी झाले, म्हणजे 35 आहेत. आणि सायन्स अँड टेक 45 गुण आहेत. हा आत्ताचा पॅटर्न आहे. मग अशी बोलता बोलता मी तुम्हाला काय म्हणलो की ह्यातल्या एकाही विषयाचा अभ्यास तुमचा वाया जाणार नाही. मुळात अजून एक फरक लक्षात घ्या की असं म्हटलं जाते की युपीएससीच्या मुलांना फायदा आहे. मी नेहमी म्हणत आलोय, मी अजून म्हणतोय तुम्हाला, फायदा फक्त एकाचाच आहे त्यांना की त्यांनी आन्सर रायटिंग आधी चालू केलं असेल तर. आणि तरी पण तुम्हाला चांगली गोष्ट सांगून ठेवतो की जे ऑलरेडी एखादीही मेन्स दिलेली नाहीये युपीएससी मधले, त्या विद्यार्थ्यांनी तेवढ्या लेवलचं आन्सर रायटिंग चालू केलेलं नसतं. तुम्हाला जर असं वाटतं असेल की युपीएससीची स्पर्धा येणार आहेत का? येणार आहेत. तुम्हाला सगळ्यात जास्त थ्रेट म्हणेन मी की जेव्हा तुमची रँक घेणार आहेत हे कोण आहेत? ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेत. फॉर एक्झाम्पल मी. कळतंय की आम्हाला माहिती घ्या ना काय पाहिजे. ओके, मग सिलेबस नुसार बदलणार, पण मुळातला फरक लक्षात घेऊयात. जर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला नाहीये तर ते सगळं लिहिणार आहेत ते भारताच्या ओरिएंटेशन मध्ये लिहिणार आहेत. आणि विसरू नका तुमचा आत्ताचा सिलेबस कसा आहे. लिहिलेलं आहे सगळं, पण कंसामध्ये काय आहे? विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. तर नवीन सिलेबस मध्ये पण त्यांचा फोकस तोच पाहिजे. त्यांना काय इंटरनॅशनल कनेक्शन काय करणार आहे आपण? महाराष्ट्रातले प्रशासक इंटरनॅशनल, खूपच नॅशनल ओरिएंटेशन समजून जास्त फरक आहे का? नाहीये. तर महाराष्ट्र समजावा लागणार आहे आणि तो तुमचा अभ्यास आहे. कळतंय? म्हणजे स्थानिक प्रशासनावरची युपीएससी मध्ये एखादा प्रश्न येतो, कधीतरी येतो, पण युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये मात्र नेहमी एखाद दुसरा प्रश्न नेहमी स्थानिक प्रशासनावर. फक्त तो असा नाही येणार आहे मग वसंत नाईक समितीच्या शिफारसी कोणत्या, कधीच. कारण पाठ करायचं नाहीये. त्यांची रिकमेंडेशन आपल्याकडे हेच आहे ना की पाठ नकोय बाबा, तुला जे नॉलेज तुझ्याकडे आहे ते अप्लाय करता येतं. तर बघूयात आपण, पण आधी मूळ आहे की समानता काय आहे. ओके, मी एवढ्या अधिकारवाणीनं म्हणतोय की तुमचा केलेला अभ्यास वाया जाणार नाही कसा, हे आधी समजावून घेऊयात. ओके, निबंध कळलं तर मी इकडचं थोडस हे पुसतोय. आता जी समानता आहे ती फक्त 3 विषयांमध्ये, ज्या नवीन पॅटर्न मधल्या
कारण आयोगानं आता जो नवा पॅटर्न सांगताना काय सांगितलंय, नवीन पद्धतीमध्ये 3 भागामध्ये डिवाइड करतोय आपण. एक पहिलं ऑप्शनल. ऑप्शनल बद्दल तुम्हाला काय माहिती होतं का? नाही. माझ्या प्रिपरेटरी बॅच मधली मुलं येऊन म्हणतात की दादा एमपीएससी द्यायचं म्हणून आम्ही ऑप्शनलचा विचार पण नाही केला. आम्ही प्रिपरेटरीचे ते परिवार डेजला पण बसलो नाही. आता उपयोग काय? ओके, पण आता झालं ते. ऑप्शनलचा आणि आपला खरंच काही संबंध नव्हता, हे मान्य, हे वेगळेपण आहे. दुसरं आहे एसे. वेगळेपण आहे. आता समजावलं ना तुम्हाला मी, की पहिल्यांदा म्हणून ती गोष्ट समजावली की जुना निबंध आणि आत्ताचा निबंध आणि फरक आहे याच्यामध्ये. ओके. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे एथिक्स. एथिक्स म्हणजे GS4 आहे का वेगळं? पण आहे वेगळे, कळते? मग राहिले आणि ज्यामध्ये मी म्हणेन की सगळा सिलेबस आपला इनडायरेक्टली कव्हर होतोय तो म्हणजे GS1, GS2 आणि GS3. GS1, GS2 आणि GS3, कळते? आता जरा खोलात जाऊन बघूयात आपण की आता आपण कंपॅरिझन करतोय ना, कंपॅरिझन प्रेडिक्शन करताना पण आपण कुणाच बरोबर करूयात प्रेडिक्शन. तर आता आपल्याकडे कोण आहे? युपीएससी, कळते? तर आता या दुसऱ्या बाजूला मी युपीएससीचा जो पॅटर्न आहे तो लिहून ठेवतो. आता आपण कंपॅरिझन करतोय युपीएससीच्या पॅटर्न बद्दल. म्हणजे आपण असं ऍझ्युम करतोय की साधारणतः असा असण्याची शक्यता आहे. बाबा बदलेल का? नक्कीच बदलेल, पण खूप जास्ती बदलणार नाहीये. ओके. त्यातला युपीएससी मध्ये आपण GS1, GS2 आणि GS3 ह्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत हे तर लिहून ठेवतो. ओके. हे सगळं पहिल्यांदा ऐकताय तुम्ही, युपीएससी मधले सब्जेक्ट. युपीएससी मधला पहिला सब्जेक्ट आहे हिस्ट्री. तुम्हाला याची कल्पना असेल की युपीएससी मध्ये 250 मार्काचे असतात. सेम जो हा पद्धती आहे आपली नवीन पद्धती, तशीच पद्धती आहे की 1750 मार्कांचे पेपर्स, 250 मार्काचे असे 7 पेपर आणि 300 मार्काचे 2 पेपर, पण ते भाषेवरचे. कारण की त्यामध्ये फक्त तुम्हाला 75 गुण मिळवून फक्त पास व्हायचंय आणि 1750 मार्क तुमचे ऍक्च्युअली रँक काढण्यामध्ये झाले. तर तसा हा GS1 250चा, GS2 250चा, GS3 250चा, त्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत हे फक्त मला सांगू द्या. लक्षात घ्या, बोलता बोलता त्यामध्ये मी खूप खोलात गेलो नाहीये. इथं भूगोल म्हणलोय मी. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे मी जाताना खूप खोलात जातो. मी म्हणतो की या भूगोलामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरणीय भूगोल, जगाचा भूगोल असे अनेक भाग पडतात. तसे आपण नाही पाडलेत मी, कारण एवढं मला तुम्हाला कन्फ्यूज पण नाही करायचं. इथं पहिला भाग आहे हिस्ट्री, दुसरा आहे जॉग्राफी, ओके, आणि तिसरा आहे सोसायटी. इथे शब्द वापरताना मी काय वापरलाय? सोसायटी. आधी लिहून घेतो आणि मग त्याच्यामध्ये खोलात जाऊया. GS2 म्हणले की 4 सब्जेक्ट येतात. 4. पहिला साधारणतः शब्द वापरताना मी वापरतो पॉलिटी, म्हणजेच हा कॉन्स्टिट्यूशन जो वापरलाय की नाही तोच, पॉलिटी. दुसरा विषय आहे गव्हर्नन्स. दुसरा विषय कोणता आहे? गव्हर्नन्स. तिसरा विषय सोशल जस्टिस. तिसरा विषय आहे सोशल जस्टिस. आणि चौथा विषय आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. चौथा विषय आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. चौथा विषय कोणता आहे मुलांनो? IR, इंटरनॅशनल रिलेशन्स. तर आता बघूयात हे कसं आहे, कारण आता लक्षात घ्या ह्या सब्जेक्टला महत्व आहे बरं का आपल्याकडे. कारण त्यांनी ज्यावेळी नोटिफिकेशन मध्ये म्हणताना काय म्हणलेलं आहे? आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय बाबींवर आधारित प्रश्न असते. याचा अर्थ आहे इंटरनॅशनल रिलेशनला पूर्ण नाहीये हे करायचं. पुढचा GS3. GS3 मध्ये अनेक विषय आहेत, पण पहिला आहे इकॉनॉमी, दुसरा आहे ॲग्रोनॉमी, तिसरा आहे एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. चौथा आहे इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटी. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे सायन्स अँड टेक. कुठला? सायन्स अँड टेक. ठीक आहे, मी तुम्हाला 1-2 मिनिटं देतोय
हे इकडचं जो एमपीएससीचा जुना सिलेबस आहे, ओके, आणि तिकडचा सिलेबस एकदा डोळ्याखालून घालवा आणि सहज तुम्हीच मला त्यातली आधी सिमिलॅरिटी सांगा की दादा दिसण्यावरनं तरी हे सिमिलर दिसतं. ओके, बघूयात आपण. हा, सगळ्यात पहिलं तुम्हाला वाटत असेल की दादा इतिहास भूगोल आहे, इतिहास भूगोल. ओके, मग मला डिफरन्स जाणवतो इथं कृषी आहे, इथं सोसायटी. कळते. GS2 मध्ये इथं पण बघा, इथं राज्यघटना, इथं पण पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्स आहे. ओके, इथं सोशल जस्टिस आहे, इकडे सोशल जस्टिस वगैरे काही नाही, इकडे कायदे आहेत जे वेगळं पण आहे. हे स्थानिक प्रशासन ऑलरेडी आपण ह्या पॉलिटीमध्ये कन्सिडर करतोय. कळते. म्हणजे वेगळे पण कुठं जाणवलं तर इथं तुम्हाला जाणवतं की सोशल जस्टिस सारखा विषय आहे, IR सारखा विषय आहे, आणि इकडं एमपीएससी मध्ये ज्यादाचा विषय आहे तो कायदे. हा तसा हा आजचं सेशन तुम्हाला परत एकदा स्वतः पुन्हा रिवाइज करायला पाहिजे ना डोक्यातल्या डोक्यात, तर ते खोलात जाईल. GS3 बघितला की तुम्हाला कळते की इकॉनॉमी ॲग्रोनॉमी सेम आहे. ओके, एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट लक्षात घ्या प्रिलिम्स मध्ये पण, आणि कुठे ना कुठे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या GS4 मध्ये होतं की नाही, सायन्स अँड टेकचा भाग सगळ्यात शेवटचा. कळतंय. एन्व्हायरमेंट बघताना आपण पर्यावरणीय भूगोलामध्ये जॉग्राफीमध्ये शिकतो की नाही पर्यावरणीय भूगोल, प्रिलिम्सला पण 5 प्रश्न आहेत की नाही. कळतंय. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी हा वेगळा विषय. कळतंय. विषय वेगळा कोणता मग सापडला, इंटरनल सिक्युरिटी. तर लक्षात घ्या की बोलता बोलता हे मी बोलत जातोय, असं होऊ शकतंय की मग एमपीएससी समहाऊ स्किप करते असे विषय की जे आधीच्या ह्याच्यावर जास्ती आधारित नाही आहेत ना, ते स्किप. एखादा मुद्दा येईल त्याच्यामध्ये, पण बॉर्डर एरिया मॅनेजमेंट असा युपीएससी मधला एक पॉइंट आहे, तो येईल का आपल्याला? आपली आहे कुठल्या देशाची बॉर्डर, मुद्दा कळतोय, पण नक्षलिझम येईल का? येईल. कळतंय. माओइझम येईल का? येईल. मुद्दा कळतंय मी काय म्हणतोय? तर मग जे अभ्यास केलंय आपण ते सगळं आहे. पुढे जाताना सायन्स अँड टेक, येस इकडे सायन्स अँड टेक आहे, इकडे सायन्स अँड टेक. फरक काय आहे बघा की 2 विषय फक्त. इकडे मी म्हणेन की नॅनोटेक, नॅनो तंत्रज्ञान आपल्याकडे नाहीये, पण अदरवाईज बायोटेक आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, कळते, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. मुद्दा कळतोय मी तुम्हाला काय म्हणतोय? तर जे जे अभ्यास केलंय ते तुम्हाला सगळ्याला तिकडे उपयोगी पडणार. तुमच्या मनात हे सगळं सांगताना एक प्रश्न येत असणार आहे बरं का, पण दादा तिकडे लिहायचं आहे रे. ओके, तू इथं काय सांगतोय, इथं आम्हाला फक्त ऑप्शन बघून उत्तर द्यायची होती. खूप साधा आहे बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत आलोय की द रिअल डिफरन्स इज इन द आन्सर रायटिंग. निदान ह्या 3 GS1, GS2, GS3 फॉर एक्झाम्पल काय. ओके, समजा प्रश्न इथं कसा येईल की आर्टिकल 21 संदर्भात खालील कोणती विधाने योग्य किंवा अयोग्य आहेत असा प्रश्न येणार, आणि त्याच्यावरनं खाली मनेका गांधी केस असेल. ओके, आणखी कुठल्या तरी प्रोव्हिजन्स असतील, आर्टिकल 21 कधी वाढवलं, नक्की अर्थ काय आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ का ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ह्याच्यावरनं असे MCQs येऊ शकतो. इकडे प्रश्न कसा असू शकतोय की सर्वात महत्वाचा मूलभूत हक्क हा जगण्याचा हक्क, जगण्याचा हक्क हाच सर्वात महत्वाचा मूलभूत हक्क आहे. ओके, तर संदर्भासहित स्पष्टीकरण द्या किंवा क्रिटिकली अनालाइज असा प्रश्न असू शकतो. लक्षात घ्या. आता इथे तुम्ही सगळं जे शिकलाय ते मांडता आलं पाहिजे तुम्हाला. मग मनेका गांधी केस तुम्हाला तिथं मांडता आली पाहिजे. अजून एखादं एक खूप चांगलं एक तुम्ही टाईप करा रे, आणि तुम्ही पण सांगा की दादा जगण्याचा हक्क सगळ्यात महत्वाचा हक्क आहे, हे कसं मांडता येतं. फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी असू दे किंवा काही घटना घडू देत, राईट टू लाईफ म्हणजे आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 कधी सस्पेंड केलं जातं? नाही केलं जात. खूप छोटे छोटे आहेत. मग अशा केसेस आहेत का, काय आहेत का? तर तुम्हाला ते सबस्टॅन्शिएशन म्हणजे लक्षात घ्या की ऑलरेडी तुमचं जे सबस्टॅन्शिएटिंग पॉइंट्स आहेत ते ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, मला केसेस माहिती आहेत सगळ्या. ओके, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एवढं सबस्टॅन्शिएशनसाठी सगळा डेटा तयार आहे. म्हणजे ज्या कारणासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागतात तो तुमचा ऑलरेडी डेटा तयार आहे. फक्त काय आहे की ज्या भागाकडे आपण पुस्तकं वाचताना दुर्लक्ष करतो, आपण विचार करत नाही की अरे आम्हाला लिहावं लागेल का, आता मात्र ते तुम्हाला समजून घेऊन लिहावं लागणार आणि ते आपोआप येतं आन्सर रायटिंग करायला. आता आपण एकेका विषयाच्या खोलात जाऊयात. ओके, तुम्ही रेडी आहात ना खोलात जायला? ओके, येस. GS1 मध्ये तिकडे बघताना हिस्ट्रीमध्ये एवढं सोपं नाही की हिस्ट्री म्हणजे तिकडची हिस्ट्री सेम आहे.
भारताचा इतिहास युपीएससीला तिकडे महाराष्ट्राचा इतिहास असेल, पण आपला भर कशावर आहे इकडे, महाराष्ट्राच्या इतिहासावर. तर लक्षात घ्या की आताचे जर नवीन पॅटर्न जरी आला तरी त्यांचा सगळ्यात जास्त भर कशावर असणार आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावर. ह्या हिस्ट्रीमध्ये मी जर भाग पाडायचे झाले तर त्याचे भाग कसे पडतात बघा. पहिला भाग पडतो तो म्हणजे आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चर ज्यामध्ये एन्शियंट आणि मेडिव्हल इंडियामध्ये कव्हर होतं. तर या भागाला खूप जास्ती महत्व असेल का, असेल पण जास्ती नाही. कळतंय. दुसरा भाग येतोय मॉडर्न इंडिया. आपण पण अभ्यास करताना मॉडर्न इंडियाचा अभ्यास करतो की नाही मुलांनो, करतो. पुढचा आहे वर्ल्ड हिस्ट्री. आता मला सांगा वर्ल्ड हिस्ट्री असेल का रे आपल्याला, संभाव नाही. कळतंय. तर मग हा एक वेगळे पण राहील. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स. पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया असणार आहे आपल्याला पण, आणि आपण अभ्यास केलाय जे करायचं आहे त्याचा. म्हणजे इथं काय आहे, बाकी सगळं सेम आहे रे, फक्त इथं वर्ल्ड हिस्ट्रीच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागणार आहे, महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे तुम्ही जे करताय ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये ऍडिशन काय करावी लागणार आहे तुम्हाला, तर कदाचित आर्ट अँड कल्चर एन्शियंट मेडिव्हल इंडिया जो आधी आपल्या मेन्सला नव्हता, कदाचित त्यातला थोडा पार्ट ऍड होतो. ओके. आणि ते पण लक्षात घ्या की खूप खोलामध्ये जाऊन करायचं नसते, तुम्हाला प्रिडिक्ट करता येतात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आता की आता मेन्स मध्ये इकडे काय फरकच पडत नव्हता एखादा क्वेश्चन प्रेडिक्ट केला तरी. आता असं आहे का इथे, एक प्रश्न प्रेडिक्ट केला म्हणजे किती राईट मार्क आहेत, 15, 20, 10 काय असतील ते. त्यामुळे प्रेडिक्शन आता खूप महत्वाचं ठरणार आहे की आता काय येऊ शकतोय बाबा प्रश्न. हिस्ट्री कळलं का रे, की समहाऊ सिमिलर असणार आहे. वर्ल्ड हिस्ट्री नसेल पण महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे. दुसरा भाग बघायला गेलो आपण जॉग्राफी. ह्यांच्या जॉग्राफीमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे वर्ल्ड जॉग्राफीला. वर्ल्ड जॉग्राफीला. ओके. वर्ल्ड जॉग्राफी असू दे, इंडियन असू दे, फिजिकल. आता लक्षात घ्या की त्यांचा महत्व ह्या 3 जॉग्राफीला आहे. एक फिजिकल जॉग्राफी, एक इंडियन जॉग्राफी आणि दुसरी आहे ती म्हणजे वर्ल्ड जॉग्राफी. आपल्याकडे जो मेन्सचा सिलेबस होता आधीचा त्यामध्ये फोकस कशावर आहे, येस फिजिकल जॉग्राफीवर फोकस होता. ओके. भारताचा भूगोलावर फोकस होता. आणि तिसरा फोकस जो होता तो कशावर होता, महाराष्ट्राचा भूगोल. तर बट ऑब्विस आहे की नाही की हे होईल बरं का की जगाच्या भूगोलावरचे प्रिलिम्सला प्रश्न वाढतायत. प्रिलिम्सला प्रश्न कशावरचे वाढतायत, जगाच्या भूगोलावरचे, की तुम्हाला तेवढं ज्ञान आहे का, इन्फॉर्मेशन वरची पकड. पण मेन्सला येताना मात्र तुम्ही जो आतापर्यंत अभ्यास केलाय त्याच्यावर आधारितच प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. की महाराष्ट्राचा भूगोल कसा येईल रे प्रश्न. एखादा प्रश्न तुम्ही मला सांगू शकताय का, महाराष्ट्रातली खनिज साधन संपत्ती म्हणजे आर्थिक भूगोलाचा जर विचार केला आपण, ओके, ती का बाबा फक्त वेस्टर्न महाराष्ट्र म्हणजे कोस्टल इंडिया म्हणजे कोस्टल महाराष्ट्र जसं आपण कोकण म्हणतो त्याला, कोकण आणि विदर्भ ह्याच क्षेत्रामध्ये आपली खनिज साधन संपत्ती का एकवटलेली आहे, त्याचं उत्तर सांगता येते आता. सह्याद्री पर्वत. ओके. मग पण आता खोलात गेलं पाहिजे, व्हाय. फरक येतोय का लक्षात तुमच्या, की आधी माहिती होतं की आता आधीचा प्रश्न काय आला असता की बाबा बॉक्साईटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतात. आता प्रश्न काय की तिथे का आढळतात, कळते. पण महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न आहेत. मग यासाठी महाराष्ट्राची फिजिकल जॉग्राफीवर पकड पाहिजे जणू की काय करायचंय कसं करायचं. पण जे केलंय, जो अभ्यास आत्ता केलाय तो डायरेक्टली ऍप्लिकेबल आहे का, आहे. फक्त फरक काय आहे की तुम्हाला तो मांडता आला पाहिजे, व्हाय. कळतंय. आता मूळ मुद्द्यावर जाऊया. इकडे GS3 GS4 बघा, मी त्या कारणासाठी तिकडे गेलो. ओके. आपण बघताना असा विचार करत नाही बरं का की GS1 मध्ये हे सब्जेक्ट येतील, GS2 मध्ये येतील, नाही. आपण हे विचार करतोय की हे एवढे सगळे विषय आता त्या पहिल्या GS1, 2 आणि 3 मध्ये एकत्र येणार आहेत. कसे येऊ देत एकत्र. तुम्हाला लक्षात येते का रे, इथे एक सोसायटी म्हणून टॉपिक आहे, कळतंय. आणि इथे दुसऱ्यामध्ये सोशल जस्टिस म्हणून टॉपिक आहे. सोसायटी मधले सहज मला जेवढं आठवतंय तेवढा सिलेबस मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये काय माहितीये की डायव्हर्सिटी किंवा सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी, रिजनलिझम, कम्युनलिझम, सेक्युलरिझम, इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. ओके. ते सोडा हे सगळे, पण बघा वुमेन अँड रिलेटेड ऑर्गनायझेशन आपण अभ्यास केलाय का रे ह्याचा, HR मध्ये केलाय की नाही, कळतंय. तर हे लक्षात ठेवायचं की सोसायटी मधले अनेक मुद्दे तिकडे असणार आहेत. सोशल जस्टिसचा मुद्दा उदाहरण सांगतो, ह्यातलं एकच वाक्य सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुम्ही केलेला अभ्यास उपयोगी आहे की नाही. द स्कीम्स रिलेटिंग टू व्हल्नरेबल सेक्शन्स, द स्कीम्स अँड इम्प्लिमेंटेशन रिलेटिंग टू व्हल्नरेबल सेक्शन, आहे की नाही.
सोसायटी मधला अजून एक मुद्दा विसरलो मी, पॉवर्टी अँड हंगर रिलेटेड इश्यूज. ओके, सोशल जस्टिस मधला अजून एक मुद्दा आहे की द इश्यूज रिलेटिंग टू HRD, मानव संसाधन विकास, हेल्थ अँड एज्युकेशन. तर डायरेक्ट तुमचे HRDचे टॉपिक आले की नाही रे, म्हणजे ह्याचा उपयोग आहे का? ऍब्सोल्युटली आहे. कुठल्या टॉपिक्स मध्ये? सोसायटी आणि सोशल जस्टिस. म्हणजे आता तुमच्या अनेकांचे HRDचे सेशन चालू आहेत, तुम्हाला अनेकांना डाऊट येत असेल की करू की नको, क्वेश्चन मार्क. तर माझं मत आहे यस, डायरेक्टली उपयोगी येते. कुठल्या ह्याच्यामध्ये? तर सोसायटी GS1 मधला आणि GS2 मधला सोशल जस्टिस. स्वतः बघायचंय तुम्ही आता जाऊन हे करायचंय का. मग IR मात्र वेगळा करावा लागणार आहे आणि मला वाटतंय की IR वर येईल प्रश्न एखाद दिवसात. याचं कारण लक्षात घ्या, कारण एका बाजूला असं नाही होतंय की आता फक्त भारतच कोलॅबोरेट करतंय. अनेक वेळेला असं होतंय की एखादं राज्य कोलॅबोरेट करतंय एखाद्या बाहेरच्या देशाबरोबर. बरोबर आहे की नाही रे? मधल्या काळात आंध्र प्रदेश आणि फिनलँडचं कोलॅबोरेशन, ओके, महाराष्ट्र आणि USA चं कोलॅबोरेशन चर्चेत होतं. आता ऍज अ स्टेट कोलॅबोरेट करू शकतोय का आपण? येस, करू शकतोय. मुद्दा येतोय तर मग IR थोडंसं वेगळं करावं लागणार आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला GS1 कळला का रे? इकडचा आणि इकडचा ऑलरेडी रिफ्लेक्ट होतं. आता इथं बघा कृषी आहे इकडे आणि इथं आहे ऍग्रोनॉमी, म्हणजे कृषी व कृषी अर्थशास्त्र. तिकडे UPSC मध्ये कृषी नावाचं काही दिसत नाहीये, पण मला वाटतंय बरं का मुलांनो की त्यांनी सोसायटी आणि सोशल जस्टिस वेगळं केलंय की नाही, ते एकत्र कुठल्या तरी एका GS मध्ये टाकतील. पण कृषी व कृषी अर्थशास्त्र, कृषीला तेवढंच महत्व आहे. कारण लक्षात घ्या, कृषी हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. कृषी अर्थशास्त्र आणि कृषी यामध्ये फरक आहे, हे लक्षात येते. ऍग्रोनॉमी आणि ऍग्रिकल्चर मध्ये फरक आहे. ऍग्रिकल्चर मध्ये ओव्हरऑल द टेक्निकल टर्म्स अबाउट द ऍग्रिकल्चर कळते, म्हणजे सॉइल आहे का, फर्टिलायझर कसं आहे. आणि इकडे काय आहे तर पर्टिक्युलर द इकॉनॉमी रिलेटिंग टू ऍग्रिकल्चर, म्हणजे इनपुट्स काय आहेत, आउटपुट्स काय आहेत, किती प्रमाणात काय वापरायचं आहे, कुठं पैसा, सबसिडी कुठे जास्त देतो वगैरे वगैरे. ओके, मग त्याच्या पुढचं पण आउटपुटमध्ये आपली PDS सिस्टीम वगैरे, हे सगळं कशाचा भाग आहे? ऍग्रोनॉमीचा. तर ऍग्रोनॉमीचा भाग आपल्याकडे वेगळा असेल, पण जसा GS4 मध्ये वेगळा होता तसा तो एखाद्या GS मध्ये असेल. पण ह्या सोसायटी ऐवजी मला शक्यता अशीच जास्ती वाटतेय की ते कृषीवर जास्ती भर देतील. कळतंय? कारण तो महाराष्ट्राचा कोरचा भाग आहे ना रे, की कृषी ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट कुणाचा आहे तर हा स्टेटचा आहे. तर तुम्हाला तो डायरेक्टली इम्पॅक्ट करेल. मुद्दा कळतोय मी तुम्हाला काय म्हणतोय? तर आपण पहिल्यांदा हा इतिहास, भूगोल, कृषी, तर माझ्या मते असं राहण्याची शक्यता आहे. कळतंय? असं सेम राहण्याची शक्यता आहे. एक प्रश्न, एक मिनिट फक्त. सुब्रमण्य, मी लेक्चर मध्ये, मी तुला नंतर कॉल करू की झोपणार आहेस तू? येस येस, हो हो. कळतंय? तर हे सेम GS1 कळतंय. आपण HRD पण लगेच बघून घेतलं बघा. HRDचं कुठं रिलेशन येणार आहे आपल्याला? सोसायटी आणि सोशल जस्टिस. म्हणजे तुम्हाला एवढंच नव्हे, एसे समजा वुमेनवर एसे लिहितोय, तुमच्यापेक्षा डेटा अजिबात UPSC वाल्यांच्याकडे जास्त नसणार आहे. तुम्हाला जर मी पटपट डेटा विचारला तर सांगता येणार आहे की नाही तुम्हाला? हे लक्षात घ्या की तुम्हाला कुणाला जर वाटतं असेल की HRDचा एवढा अभ्यास केला, उपयोग काय त्याचा? दोन्हीकडे सोसायटी सोशल जस्टिस म्हणजे GS मध्ये पण आहे आणि एसए मध्ये पण तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, कुठलाही पॉईंट सबस्टॅन्शिएशन करायला. कधी ज्या वेळेला मी एसएचं सेशन घेईल तुम्हाला कळेल की एसए म्हणजे वेगळं काही नाहीये. तुम्ही जे लिहिले, तुमच्या डोक्यात जे नॉलेज आहे ना, ते फक्त मांडण्याची ताकद आहे. ओके, तुम्हाला तुमचा मुद्दा, आणि हेच महत्वाचं आहे ना. समजा तुम्ही एखादा ऑफिसर झाला आणि एखादा घोटाळा आहे, तो कसा मांडता यायला पाहिजे. खूप छोट्या गोष्टी असतात, म्हणून ते आपल्याला ती लिखाणाची पद्धत, एखादा अहवाल तयार करायचा आहे बाबा, शिकलो पाहिजे ना. मग ते एसेच आहे प्रेडिक्शन, की जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला ते अप्लाय करता आलं पाहिजे. तर कळलं HRDचा. आपण आता GS2 वर जाऊयात. पॉलिटी आहे तसं आहे, फक्त अप्लाय करायचं आहे. डोंट वरी, तुम्ही केलेला अभ्यास कण ना कण वाया जाणार नाही. एवढंच नव्हे तर ज्यावेळी कधी तुमच्या डोक्यात UPSC द्यायचं येईल, मी शुअर आहे बरं का की तुमची जेवढी पकड असणार आहे ना, अकॉर्डिंग टू आर्टिकल 19(1)(d), तेवढी कुणाची नसणार आहे. ते सबस्टॅन्शिएशन तुमचं एवढं स्ट्रॉंग असणार आहे. तर माझं मत आहे की तो पॉलिटीचा अभ्यास पण झालेला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की दादा मग स्थानिक प्रशासनावर म्हणतोय, राज्यघटनेवर म्हणतोय, प्रशासनावर म्हणतोय, सेम आहे ना सिलेबस. कळतंय? IR फक्त वेगळा आहे म्हणतोय मी. मग कायद्याचा उपयोग काय? आपण पुढच्या 8 दिवसामध्ये बाय द वे आपण एथिक्सचं पुस्तक
सुब्रमण्यम केळकर सर, ओके, त्यांच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये काही मूलभूत बदल करून आपण हे करतोय. तर ते गेल्यावर लक्षात येईल की केस स्टडीज आहेत. किती मार्काच्या केस स्टडीज आहेत एथिक्स मध्ये? परत मुद्द्यावर आलो मी. GS 4 मध्ये ह्याचे 2 मुद्दे पडतात मुलांनो. 130 गुणांचे 10 गुणांचे असे 13 प्रश्न येतात जे थेरॉटिकल असतात, म्हणजे सिलेबसवर आधारित असणार आहेत. पण 120 गुण म्हणजे 20 गुणांच्या 6 केस स्टडीज, 20 गुणांच्या 6 केस स्टडीज असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला असला अभ्यास नाहीये उपयोगी पडणार आहे, तुमचं कॉमन सेन्स. आणि त्यामध्ये तुम्हाला महत्वाचे पडणार आहेत हे कायदे. समजा तुम्ही एखादी केस स्टडी लिहिताना डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि तुम्ही डायरेक्टली सांगताय अकॉर्डिंग टू आर्टिकल 9 किंवा अकॉर्डिंग टू सेक्शन 21 आपण हे असं असं केलं पाहिजे, अकॉर्डिंग टू सेक्शन 30 आपल्याला ही अटक करता येईल, अकॉर्डिंग टू सेक्शन 21 आपण त्यांना एकत्र राहू शकतो. कळतंय का तुम्हाला की सबस्टॅन्शिएशन येतंय? जर कायद्यावरची पकड असेल तर त्याचा फायदा होणार नाही असं आहे का? कुठे होणार आहे? एथिक्स मधल्या केस स्टडीज मध्ये. हा विचार केला होता? नाहीये. लक्षात घ्या की तुम्ही जो अभ्यास करताय त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आहे. एकही पॉइंट वाया जाणार. कळलं का रे कुठं फायदा होतोय? ओके, GS 4 मधला जो तुमचा प्रश्न होता की कायद्याचा वापर कुठे होणार, तर मग माझं मत काय आहे, एथिक्स मधला जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे कायदे. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली या कायद्याचा उपयोग होणार. नंतर पुढचा HRD तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. काय राहिला भाग म्हणजे इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी, सायन्स अँड टेक. कळते? इकॉनॉमी ऑलरेडी आहे की नाही? फक्त फरक काय असणार आहे? UPSC मध्ये महाराष्ट्र इंडिया ओरिएंटेड आहे, आपल्याकडे कसं असणार आहे? महाराष्ट्र ओरिएंटेड. प्रश्नही महाराष्ट्र ओरिएंटेड असण्याची शक्यता जास्ती आहे. कळते? म्हणजे आपल्या इथले जर सेज लक्षात घेतला आपण, स्पेशल इकॉनॉमिक झोन, प्रश्न असा असेल की महाराष्ट्र किंवा सदर्न स्टेट्स मध्येच का वाढलं बाबा प्रमाण? मग सेल्स पॉलिसी, मग आपली आधी सेल्स पॉलिसी होती का कुठली महाराष्ट्राची? मॅन्युफॅक्चरिंग धोरण आपलं कसं वेगळं होतं? कळतंय? तर ह्या सगळ्याचे मुद्दे म्हणजे ती मुलं भारताचे ओरिएंटेड करतायत. आपल्याला काय कळलं पाहिजे? महाराष्ट्र. म्हणजे आणि तेच केलंय ना आपण इकॉनॉमीचा अभ्यास करताना. आपण कशाचा अभ्यास केलाय? तर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे. ती मुलं कशाचा अभ्यास करतायत? इंडियाचा इकॉनॉमिक सर्व्हे. हा फरक लक्षात घ्या. ओके, त्यामुळे इकॉनॉमी डायरेक्टली उपयोगी आहे, ॲग्रोनॉमी पण आहे, तिकडे पण ॲग्रोनॉमी आहे. सायन्स अँड टेक, ह्या सायन्स अँड टेक मध्येच आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतोय, त्यामुळे सायन्स अँड टेक तर आहेच, पण डिझास्टर मॅनेजमेंट पण आहे. राहिला एकच प्रश्न मुलांना, इंटरनल सिक्युरिटी. ओके, बघूयात कसा येतोय प्रश्न. पण इंटरनल सिक्युरिटी पैकी लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य 1 नंबरला आहे. कशामध्ये माहितीये? सायबर गुन्ह्यांमध्ये. सायबर गुन्ह्यांमध्ये. त्यामुळे इंटरनल सिक्युरिटीमध्ये बॉर्डर एरिया मॅनेजमेंट वगैरे मुद्दे जरी नाही आले तर सायबर सिक्युरिटी विषयक प्रश्न येऊ शकतो. कळतंय? आणि तेवढा वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. पण आता हे सांगताना पण लक्षात घ्या, आपण इथं कायद्याचा अभ्यास केलाय बघा, आणि कायद्यामध्ये हे आहे कुठला? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. आठवते का? IT ऍक्ट 19, आधीचा 61 आणि आत्ताचा IT ऍक्ट कुठला, किती सालचा आहे? माहित नाहीये. ओके, बघायचा आहे किती सालचा आहे तो, 5चा आहे, 8चा आहे. पण तो डायरेक्टली उपयोगी पडतोय की नाही आपल्याला इकडे सायबर सिक्युरिटीमध्ये? असे खूप छोटेसे मुद्दे आहेत. कारण तुम्हाला उत्तर कोणतं चांगलं बाबा की ज्याला सबस्टॅन्शिएशन देता येतं, तुम्हाला कळतं की प्रश्नाचा अर्थ कुठला आहे. आणि मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की MPSCचा अभ्यास करताना आपलं जे भर फॅक्ट्सवर होता त्यामुळे तुमचं एक बॅकग्राऊंड तयार झालंय. आता फक्त काय आहे की कन्सेप्ट ऑलरेडी तुमच्या काही काही चांगले आहेत. ओके, फरक कुठे पडतोय? आता लिहिता येतंय का? हा, पण आता परत मी तुम्हाला 1-2 मिनिटं देतोय, परत एकदा ओव्हरव्ह्यू घ्या सगळ्याच विषयाचा आणि मला सांगा की तुम्हाला कळलं का रे मला काय सांगायचंय? की तुम्ही जो आतापर्यंतचा अभ्यास केलाय जुन्या पद्धतीप्रमाणे, तो सगळाच अभ्यास जणू नवीन पद्धतीच्या GS 1, 2 आणि 3 मध्ये असणार आहे. नव्हे तर GS 4 मधला पण जो केस स्टडीजचा भाग आहे तो तुम्ही कायद्याच्या अभ्यासाची मदत घेऊन सोडवू शकता. जर तुम्हाला कायदे व्यवस्थित कळलेत, कायद्यांचं मूळ कळलंय, तुम्हाला ते केस स्टडीज मध्ये पण वापर. कळतंय का रे मी काय म्हणतोय? नक्की? ओके, मला झूम वाल्यानी मी अजिबात बघितलेलं नाहीये. मला परत एकदा सांगा बघू कुणाकुणाला समजलंय? ज्यांना ज्यांना समजलंय आतापर्यंत हे सगळे मुद्दे, समजतंय का? येस रितिका, व्हेरी गुड. येस, गुड.
गुड. कळलं हे? GS 1 2 3 थोडक्यात काय, आतापर्यंत जे आपण GS 1 to GS 4 शिकलोय ते कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, तर GS 1 to GS 3 मध्ये. कळलं? पुसू हे सगळं. तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचं असेल तर घ्या. आता पुढे जायचं कसं, काय करायचं, ओके, हे थोडक्यात सांगतोय. ताईचं वेगळं सेशन ह्याच्याबद्दल आहे. जेवढं तुमचं क्लिअर आहे ना की मला काय करायचंय, तेवढं तुम्हाला ही थ्रेट न वाटता अपॉर्च्युनिटी वाटणार आहे. ओके, त्यामुळे समहाव आपण अंदाज घेऊयात पुढे कसं जायचंय. आणि मग कारण अनेक मुलं अशी मला भेटली की दादा नवीन पॅटर्न आल्यापासून माझा अभ्यासच झाला नाही 7 दिवस. का माहित नाही दादा, पण लक्ष लागत नाही की आपण करतोय ते योग्य करतोय का. त्यांच्यासाठी यांना कळलं पाहिजे की आता जो तुम्ही अभ्यास करताय तो डायरेक्टली उपयोगी आहे, जवळपास 750 मार्कांनी. आणि एसे, ओके, आधी आपण आता एसे बद्दल बोलूयात. तुम्हाला याची कल्पना असेल की 2012च्या आधी एमपीएससीचा पॅटर्न पण समहाव असाच होता. आता पहिल्याप्रमाणे मी नवीन पॅटर्न जो आहे, ओके, तो 4 भागांमध्ये डिवाइड करतो. पहिला GS 1 to GS 3. हे कळलं का रे? कळलं नक्की? येस. पुढचा आहे GS 4 म्हणजे एथिक्स. नंतर आहे एसे आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे ऑप्शनल. मी तुम्हाला सांगितलं की आपली जी GS 1 to GS 4 आपण कन्वर्ट करणार आहोत GS 1 to GS 3 मध्ये, जो डायरेक्टली उपयोग आहे. आता एसे मध्ये काय, तर एसे मध्ये आतापर्यंत युपीएससीचं कसं आहे की 2 सेक्शन्स. आता मी त्याच्यामध्ये आत्ताचा काय योग आहे वगैरे ह्याच्यामध्ये नाही जाणार आहे. फक्त समहाऊ आता असं आहे की 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ह्या प्रकारचे एसे त्याला स्टँडर्ड एसे किंवा थीम बेस्ड एसे म्हणतो आपण, थीम बेस्ड एसे. आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो फिलॉसॉफिकल एसे. फिलॉसॉफिकल एसे म्हणजे काय, थोडक्यात एखादं असं वाक्य असेल फिलॉसॉफिकल की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. देयर इज अ लॉंग जर्नी ऑफ द लाईफ बिटवीन द ह्युमन बिंग अँड बिंग ह्युमन, अशी काहीतरी वाक्य. आणि त्या वाक्यावर तुम्हाला 1000-1200 शब्द लिहायचे. त्याला फिलॉसॉफिकल एसेस म्हणतो आपण. आणि हा स्टँडर्ड आणि थीम बेस्ड एसेस. मी सहज तुम्हाला म्हटलं की एसेस आलाय वुमेन ऑफ न्यू इंडिया. कुठला आलाय? वुमेन ऑफ न्यू इंडिया. तर तुम्ही मला सांगा रे की आता एवढी 10-12 पानाचा एसे लिहायचा आहे, साधारणतः आपण मानलं की एका पानावर 100 शब्द बसत आहेत. तर तुमच्या जीएसचा अभ्यास जो HRDचा केलाय, जो तुम्ही इकडे शिक्षण पद्धती, सगळ्याचा उपयोग नाही का होणार आहे रे हा एसे लिहिताना? फक्त जमलं काय पाहिजे की केलेला अभ्यास अप्लाय करायला जमतोय. मग वेगळा प्रयत्न कशाला करावा लागेल, हा ताप देतो थोडासा सुरुवातीला. कळतच नाही विषयाला काय म्हणायचं. पण जसं मजा येत जाईल त्यामध्ये तर तेवढं आपण करायचं. येतोय मुद्दा लक्षात? येस. हे आता मी एसे बद्दल जास्त बोलत नाही कारण तुमचं एसे बद्दल विशेष सत्र होणार आहे. ठीक आहे, पण हे पहिलं सेशन आहे आणि आता आयडिया आले बाबा मला काय करायचंय, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो. दुसरं एथिक्स. एथिक्सची केस स्टडीज 120 मार्काचे आहेत आणि प्रश्न तर सिलेबसच्या बाहेरचं एथिक्स मध्ये काहीच येत नाही. पण अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की हे 2 विषय असे आहेत की समजा तुम्ही ह्या GS 1 to GS 3 चा अभ्यासच केला नाही, म्हणजे एप्रिलच्या परीक्षेपर्यंत अभ्यासच केला नाही आणि एप्रिल नंतर डायरेक्ट सप्टेंबर मध्ये तुमची मेन्स आहे लिखित ह्या पॅटर्न नुसार, तर तुम्ही मला प्रश्न विचारला का दादा होणार का मे टू सप्टेंबर, तर मी म्हणेन 100% होणार. पण तुम्ही मला विचारलं की एसे आणि एथिक्स पण मी त्या 4 महिन्यामध्ये करतो, होणार का, तर मी म्हणेन नाही. कारण काय की त्या प्रोसेसला वेळ लागतो की ती बसायला, ते लिहायला, ते कळायला. इव्हन माझं मत आहे की पहिले 6 आपण तुम्ही क्रिकेट खेळताना पहिला डाव भूताला, पहिला डाव देवाला म्हणतो ना, तसे असे अनेक एसेस भूताला सोडायला की लिहितो आपण, पण ते आपल्यालाच लिहिताना आपलं समाधान नसते. पण हळूहळू त्या प्रोसेसमधनं जाताना कधी आपल्या एसेला धार येत जाते हे कळत नाही. आणि हे अजिबात मी कुणाचं ऐकून सांगत नाही, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो.
कळतंय की येस धार येते, फक्त काय करायचं सोडायचं नसतं, एसे लिहायचं सोडायचं नसतं. म्हणजे मला एवढी भीती वाटायची की सर तपासणार आहेत अरे, आणि येतात कधी कधी की नाहीये मयूर, हा पकड नाहीये विषयावर, येऊ देत. पण ज्यावेळी तुम्ही तसंच लिहित जाता तर एका वेळेला येते, मग ज्यावेळी सर म्हणतात की मस्त आहे एक्सलंट, तरी बरं वाटतं की येस आय कॅन राईट. कळतंय? मग त्या एसेला जरा वेगळा वेळ द्यायचा आपल्याला. ह्या एसे आणि एथिक्स ह्या जीएस मध्ये ह्या दोन सब्जेक्ट, जीएस मधला हा GS4 आणि एसे ह्याला वेगळा वेळ द्यावा लागणार. पण मग महत्वाचा येतोय ऑप्शनल. मग हे तर पाक तुमची कसा निवडायचा ते, मग पुन्हा त्याची तयारी. निवडायच्या पण अनेक अटी आहेत. सहज सांगताना सर सांगतात कसा निवडावा बाबा, सर दोनच ह्याच्यात सांगतात की तुला आवडतोय का आणि तुला समजतोय का. मी फक्त ऍडिशनल करतोय की तुला आवडतोय का समजतोय का तर आहेच, पण मग तुला मेंटर आहे का त्याचा, त्या विषयाचा, आणि त्याचे सहज तुम्हाला अभ्यास साहित्य सहज मिळणार आहे का. ह्या दोन गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. नाहीतर तुमचा एखादा विषय घेतो आपण आणि त्याचा अभ्यास साहित्य माहित नसतं, काय करायचं माहित नसतं, असं नको आहे. ओके, तर हे तुमच्या हाऊ टू चूज अँड ऑप्शनल ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कळते? पण आता मी मुद्द्यावर येतोय. ओके, जवळपास आपण 1 तासाचं सेशन म्हणलोय, ते तास वेळ झालेली आहे. पण काय पाहिजे रे प्रवास पुढचा. मला खरं सांगू की तुमचे चेहरे, तुमचं हे, माझा जीव कधी कधी अरे मुलांना जमत आहे का, टेन्शन येतंय का असं वाटतं. पण खरंच लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट काही बाबतीत म्हणजे धोरणी होणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट मला कशी उपयोगी आहे इकडे लक्ष द्यायचं. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा ते स्वॉट अनालिसिस सांगितलं. इट इज अन अपॉर्च्युनिटी, हे मला सांगायचं होतं. इट इज नॉट अन थ्रेट. तुमची विकनेस नाहीये तर त्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करा. तर माझं मत आहे की जे 21 ऑगस्टची एक्झाम देत आहेत त्यांनी कन्वर्ट करायचंय. सगळा तुमचा भर, देर इज अ नो लाईफ बियॉन्ड 21 ऑगस्ट, क्लिअर व्हायचं. का हे पण सांगतो. समजा पुढच्या एप्रिलमध्ये तुमची ह्या पॅटर्न नुसारची प्री आहे, त्या पॅटर्न नुसारची एप्रिलमध्ये प्री आहे. तर आपण काय केलं असतं जर तुमची 21 ऑगस्ट नसती, तर काय केलं असतं, तर आपण असं केलं असतं, मी तुम्हाला असं सांगितलं असतं की जुलै टू डिसेंबर तुम्ही पूर्णपणे फोकस या प्रकारच्या मेन्स वर द्या, ह्या मेन्स वर द्या. कळतंय? आणि मग पुन्हा जानेवारी टू एप्रिल तुम्ही ह्याचा अभ्यास, प्रीचा अभ्यास करा. पण आता झालंय काय, 21 ऑगस्टला एक्झाम आलेली आहे. तर माझं पर्सनली मत काय पडतंय, तर तुम्ही तुमचा भर जो आहे तो कशावर दिला पाहिजे, तर 21 ऑगस्टच्या परीक्षेवर. पण हे लक्षात घ्या, याचा अर्थ आहे की तुम्ही आत्ताचे 2 महिने पुढे वापरताय. म्हणजे काय की हे जे तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च वापरायचे होते ते आत्ताचे वापरताय. याचा अर्थ आहे की पुढे कदाचित तुम्ही फेब्रुवारी पासून सुरुवात करायची. जे आता 21 ऑगस्टची तयारी करतायत त्यांनी पुन्हा फक्त प्रिलिम्सला 2च महिने द्यायचे. कुठले कुठले, फेब्रुवारी आणि मार्च. मग तुमचं मत पडेल की दादा 21 ऑगस्ट नंतर कसा करायचा अभ्यास सुरुवात. आता हे 21 ऑगस्ट काही जणांसाठी असेल आणि काही जणांसाठी आत्ताचा 1 जुलै असेल, आजची तारीख. तर मग मी म्हणतोय की ज्या विषयाला सगळ्यात जास्ती वेळ लागतो बाबा, ते विषय आधी कव्हर करून घे. कोणते? हे 4, एथिक्स, एसे आणि ऑप्शनलचे 2 पेपर्स. तर पुढच्या 4 महिन्यामध्ये काही जणांसाठी 4 महिने, ऑगस्ट नंतरचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि काही जणांसाठीचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे 7 महिने, सॉरी 6 महिने, जुलै ऑगस्ट पासूनचे. काही जणांना 6 महिने मिळत आहेत, काही जणांना 4 महिने मिळत आहेत. त्यामध्ये त्यांचा भर कशावर पाहिजे, तर माझं मत आहे ह्या विषयांवर. ऑप्शनल सांगताना काय सांगितलं जातं, हे सगळे बाकीचे 5 सब्जेक्ट हे ग्रॅज्युएशन लेवलचा आन्सर ते एक्सपेक्टेड करतात, ग्रॅज्युएशन लेवलचा. पण ज्यावेळी ते ऑप्शनल तपासतायत त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल. म्हणजे काय, खोलात जाणार उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही काय केलं पाहिजे, तर दिवसाचा ठराविक वेळ किंवा आठवड्याचा ठराविक वेळ, म्हणजे मी समजा तुम्हाला म्हणलं की त्या 4 महिन्यामध्ये दादा ऑप्शनलचा अभ्यास कसा करू, तर दिवसाला मी अप्रॉक्सिमेटली मानतोय की 8 तास तुम्ही अभ्यास करताय. म्हणजे आठवड्याचे 60 तास होत आहेत, कधी 8 कधी 9 तास असं धरलं तर माझं मत आहे की निदान त्यातले 30 तास दे तू कुठे, फक्त ऑप्शनल करायला. ऑप्शनल वरची पकड यायला वेळ लागते. हे का सांगतोय की त्या 4 महिन्यामध्ये तुम्ही हे जरी व्यवस्थित केलं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये ह्याची फक्त टेस्ट सिरीज लावून GS1 टू GS3 अप्लाय करता येतं. म्हणजे हे का सांगायला लागलो एवढं, इट्स नॉट डिफिकल्ट.
की आतापासून मला ऑगस्ट पण करून करून मी करू शकतोय का? तर करू शकतो. फक्त हे पॅटर्न कुणाचा बदलणार आहे? ज्याची जानेवारीमध्ये मेन्स आहे. त्याच्याशी मी पर्सनली बोलेन वेगळं काय वेगळं करायचंय आणि कसं करता येईल बाबा. कारण जानेवारीच्या ह्याच्याबद्दल माझं मत आहे की तुम्ही त्याच वेळी पोस्ट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही एवढी वाट नाही बघायची हे बाकी सगळं होईपर्यंत. ते पण तुम्ही जे आता तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी रिकमेंडेशन काय माझं, तर हे 2 भाग केले तुम्ही. हे 21 ऑगस्ट नंतर तुम्ही की आली तुम्हाला कळतंय जाणवते की मी नाही होते बाबा क्लिअर. पण लक्षात घ्या की 21 ऑगस्ट करताना तुम्ही फक्त आत्ताच्या 21 ऑगस्टचा अभ्यास करत नाहीये, तुम्ही तो पहिला एप्रिलची जी परीक्षा आहे नवीन पॅटर्निंग त्याचा पण अभ्यास सुरू आहे. मला एवढी खात्री आहे की जो बाबा तयारी करतोय आणि तयारीनिशी पहिली मेन्स देणार आहे तुम्ही क्लिअर होण्याची शक्यता जास्ती आहे. ऑलवेज रिमेंबर दिस की हा पहिला पॅटर्न ही तुमच्यासाठीची मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याला अपॉर्च्युनिटीज माना. कळतंय का रे मी तुम्हाला काय म्हणतोय? तर 21 ऑगस्टचा अभ्यास फक्त 21 ऑगस्ट साठी नाहीये तर पुढच्या एप्रिलसाठी पण आहे. पण पुढच्या वेळी तुमचा फोकस पाहिजे ह्याच्यावर. आपल्या डोक्यात काय आहे बघा, हे ताईशी मी बोललोय आणि तुम्हालाही मी सांगतोय की GS4चं एक वेगळं म्हणजे काय म्हणतात त्याला मॉड्यूल आणि एसएचं एक वेगळं मॉड्यूल आणि ऑप्शनलचं तर वेगळं वेगळं चालू असणारच आहे. हे चालू असणार आहे. प्लस आपण आता एक काम करायचं जे म्हणलंय ना मी की या GS1 to GS3 चा ऑलरेडी अभ्यास तुम्ही केलाय. फक्त काय कमी आहे? आन्सर रायटिंग. तर आपण लगेच आन्सर रायटिंगची बॅच सुरुवात करतोय 1 ऑगस्ट म्हणजे परीक्षा झाल्या 21 ऑगस्टची परीक्षा झाल्या पुढच्या काही दिवसांपासून मध्ये आपण आन्सर रायटिंगची बॅच सुरू करतोय, ज्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की जे बाबा ऑलरेडी नॉलेज आहे ते मी कसं अप्लाय करायचं इकडे. ओके, हे काही चाणक्यमध्येच करायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कुठेही करा. ओके, पण मग काय आहे की पुन्हा तुमचा फोकस हे 4 आणि प्लस हे वाचायचं नाहीये, हे पुन्हा हे काय करायचंय? अप्लाय करायचं. जी तुमची नॉलेजवरची पकड आहे ती अप्लाय करण्यावर जास्त द्यायची. बुक लिस्ट पण चेंज होईल का? ओके, आता एक एक प्रश्न मी घ्यायला चालू करतो, पण त्याच्या आधी तुम्ही मला सगळेजण सांगा की आतापर्यंत जे सांगितलं ओव्हरऑल ते कळलं का रे तुम्हाला? कुठल्या विषयाला जास्त भर जाणार आहे आणि शक्य आहे का हे कळतंय? शक्य आहे. आणि प्लीज ही काय आहे? अपॉर्च्युनिटी आहे. तुमचे सगळे हातातलं गेलंय का? नाही गेलंय. ओके, आणि तुम्ही या बाबतीत आम्हा सर्वांवर विश्वास ठेवणं अपेक्षित आहे. यू मस्ट. ठीक आहे, आपण जाऊयात प्रश्नोत्तरांवर. येस, एक एक प्रश्न घेऊयात आपण. एक एक प्रश्न घ्यायचा आहे मला. आधी मगाचा प्रश्न होता की बुक लिस्ट ऑफिशियल सिलेबस लवकरात लवकर येईल, आपण त्याची वाट बघतोय, पण समहाऊ ह्याच्यापेक्षा वेगळा जास्ती नसणार आहे. पण वाट बघूयात असं म्हणण्याआधी पण ऑफिशियल सिलेबस आल्याशिवाय आपण बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. बुक लिस्ट तर बट ऑब्विस आहे की हे 4 वेगळं करावं लागणार आहे. आणि लकीली माझ्या डोक्यात आहे की एथिक्सचं बुक तर आपण पुढच्या 10 दिवसात आणतोय. ओके, सुब्रमण्य सरांचा आत्ताच तुमच्या समोर असतानाच कॉल आला होता. ओके, एसे आहे आणि पुन्हा आहे ऑप्शनल. याचा वेगळा अभ्यास चालू करायचा आहे. त्याची आता बुकलिस्ट बदलली आहे आता तुम्ही. पण इकडे करताना GS1 to GS3 माझं मत आहे की पहिल्या अटेम्प्टसाठी वेगळी बुकलिस्ट वापरू नये तुम्ही. पहिल्या अटेम्प्टसाठी मेन्ससाठी पण तुम्ही बुकलिस्ट वापरू नये. पण मग कशावर फोकस द्यावा? तर माझं मत आहे आन्सर रायटिंगवर. ओके, ते काय करायचं कसं करायचं याची वेगळी गरज सांगेल. आता समजा इंटरनल सिक्युरिटीवर एखादा ऍड झालाच, फॉर एक्झाम्पल सायबर सिक्युरिटी, तर तेवढे मुद्दे आपण ऍड करूयात ना. कळतंय? तेवढे मुद्दे आपण ऍड करूयात. पण तुम्हाला वाटतंय का की रिमोट सेन्सिंग सारखे मुद्दे राहतील? तर शक्यता कमी आहे. कळतंय? तर आहे तेच रेफरन्स ठेवूयात. फक्त जो पॉईंट सिलेबसचा ऍड होतोय त्याच्यामध्ये काय बदल करायचा ते करूयात. मेन्स ओरिएंटेड काय कशी बुकलेट्स, तर ते बुकलेट्स चाणक्यच काढेल, त्याची काळजी करू नका. की तेवढा अभ्यास करून तुम्ही आधीची बुकलिस्ट आहे ओके ती बुकलिस्ट वापरून दुसरं काय करायचं, तर मी म्हणेन फक्त क्वेश्चन आणि आन्सर्स कसा विचार करायचा ओके हे करूयात. म्हणजे अभिजित सरांचं पुस्तक तुम्ही पाहिलंय जे आपण ऑब्जेक्टिव्ह पर्पजने बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये योग्य बदल होतील का? तर बदल होतील. पण आता तुम्ही तो विचार करायचा आहे का? नाही. तुम्ही भर कशावर द्यायचंय? आहे ती बुक लिस्टच व्यवस्थित करण्यावर, ती अप्लाय करण्यावर. फक्त त्याच्यामध्ये जे वेगळं वेगळं पण आहे की ज्याच्यावर फोकस येणार आहे त्या संदर्भातल्या नोट्स चाणक्यच तुम्हाला प्रोव्हाइड करणार.
कळतंय. अँड डोंट वरी अबाउट इट. कारण दुसरं पुस्तक मी समजा तुम्हाला म्हणलं की अरे सायन्स अँड टेकला हे 16 पुस्तक आणि रवी अग्रहरी वापरा जे युपीएससी वाले वापरतात, उपयोग आहे का? तर मी म्हणतोय नाही. कारण ते पण वेल कंपाइल्ड बुक आहे. आपल्याला काय पाहिजे की लिहिता येण्याजोगं बुक, की त्यातला डेटा तुम्हाला वापरता आला पाहिजे. माझं मत आहे ना डेटा मग ऑलरेडी आहे ना, की आता स्पेस टेक्नॉलॉजी काय वेगळा डेटा असणार आहे एखाद्या वेगळ्या पुस्तकामध्ये? नाहीये. तर मग काय येतंय की बाबा समजा नॅनोटेक ऍड झालं तर नॅनोटेकचं एखादं दुसरं पान आपण करूयात ना नोट्स वेगळ्या तयार. तर लगेच सिलेबस आणि बुकलिस्ट बदलण्यावर भर द्यायचा नाहीये. सिलेबसची वाट बघूयात, करूयात. दुसरे फक्त सांगून ठेवतो, एथिक्सचं बुक आपलं पुढच्या 10 दिवसामध्ये येत आहे. एसेचं पण असंच बुक आपण लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला रेफरन्स असावा की एसे कसे असावेत. कळतंय. आणि सहज तुम्हाला एक सांगून ठेवतोय, एक सर पुस्तक लिहितात बरं का, एक 75 सोनेरी पाने. कळतंय. तर ते पुस्तक म्हणजे एवढं तुम्हाला 1800 शब्दांमध्ये, ते 1800 अप्रॉक्सिमेटली 1800 शब्दांमध्येचा लेख आहे तो. पण कसा असावा बाबा लेख, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण तुमच्या पुढे असणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्याची भीती आहे ना की अरे असं कुठे मिळणार, तर सरांचं बुक येते तुमचं त्यासाठी. कारण एका विषयावर लिहिणं सोपं असतंय, पण अशा वेगवेगळ्या 75 विषयांवर लिहिणं किती अवघड आहे. पण ते बुक आहे, प्लस त्याच्यामध्येच आपण हे काढतोय. आता बाकीचे अनेक प्रश्न असणार आहेत, ते घेऊयात आपण. न्यू आहेत त्यांनी स्टडी कसा करायचा. ओके. येस. हो. येस, एव्हरीथिंग. ओके. तर हिचा प्रश्न आणि अनेक प्रश्न एकत्र करतोय मी, जसे आपण केस एकत्र करतो. आता त्यांनी 2 केस एकत्र केल्या ना सुप्रीम कोर्टनं डिस्कस करताना, तशा मी सगळ्यांचे प्रश्न एकत्र करतोय. माझं उत्तर आहे की होपफुली की ते एखादा क्वेश्चनचा पॅटर्न देत आहेत की आमचे बाबा क्वेश्चन्स कसे असतील. मग ते आपण डिस्कस करूयात की एमपीएससी आणि युपीएससीच्या क्वेश्चनचा पॅटर्न वेगळा असणार आहे की नाही. म्हणजे अशी अपेक्षा आहे की त्यांच्या GS4चा पॅटर्न कसा असणार आहे, GS3चा पॅटर्न कसा असणार आहे, क्वेश्चन्स कसे असणार आहेत. ओके, हे डिस्कस करतात. पण जर नाही आला तरी मी म्हणतोय की आता तरी मानताना आपण समहाव युपीएससी ओरिएंटेशन असलेले, पण एवढे डीप मध्ये विचारले जातील का, तर माझं मत आहे नाही. तर 12च्या आधीचे जे प्रश्न आहेत, येस, स्ट्रेट फॉरवर्ड जे प्रश्न आहेत 12च्या आधीचे, तर त्याचा आपण रेफरन्स मानायचा आहे. कळतंय. येस, एमपीएससी मध्ये त्याचा रेफरन्स मानू शकतोय. प्लस अपेक्षा ही आहे की एमपीएससी स्वतःच टाकते बाबा क्वेश्चनचा एखादा पॅटर्न की आमचे प्रश्न असे असणार आहेत आणि त्याच्याप्रमाणे चेंज करूयात. पण मी तुला असं म्हणतोय की डोंट वरी अबाउट इट. कळतंय की आपण ज्यावेळी एसे लिहून घेणार आहोत आणि हे करणार आहोत, तर कल्पना आहे आणि आपण करताना तयारी ह्या लेवलची करायची, प्रश्न कुठल्याही लेवलचे येऊ देत. मग ते स्ट्रेट फॉरवर्ड येऊ देत किंवा थोडेसे अलग येऊ देत, काही फरक पडणार नाही, अशी आपण तयारी करून घ्यायची. If someone follows UPSC strategy, then they will miss out on MPSC strengths, like MPSC on facts आणि हे. हो, लक्षात घ्या, तुमची जी स्ट्रेंथ आहे ना, ती युपीएससी कडे लवकर येणार नाही. कळतंय की जी तुमची फॅक्ट्सवरची पकड असणार आहे, पर्टिक्युलरली फॅक्ट सोडा, महाराष्ट्रावरची पकड असणार आहे, ती युपीएससीला घेणं अवघड आहे. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची इकॉनॉमी, की महाराष्ट्राचा इतिहास हा भाग वाटतोय तेवढा छोटा नाहीये बरं, तो मोठा आहे, त्याला वेळ लागेल. कळतंय. आणि त्याचा आपण कसा फरक द्यायचा देऊयात. म्हणजे युपीएससीला डायरेक्टली उपयोग आहे का, तर मी 4 सब्जेक्ट मध्ये म्हणेन फक्त या. येस. ओके, तर हिचा प्रश्न आहे की याआधी नोट्स नाहीत काढल्या, तर आता नोट्सवर फोकस द्यावा का. ओके, तर ह्याचं उत्तर एकच आहे बरं का, नोट्सची गरज जाणवली पाहिजे. कळतंय, नोट्सची गरज जाणवली पाहिजे. पहिल्या अटेम्प्टला खूप नोट्सवर फोकस द्यायचा असेल तुम्हाला, तर 3 मुद्द्यांवर फोकस द्या असं म्हणतोय मी. 3. एक ऑप्शनलचा पेपर 1, पेपर 2 ऍब्सोल्युटली तुमच्या शॉर्ट नोट्स तयार पाहिजे. पर्यायच नाही ऑप्शनलला शॉर्ट नोट्स. कुणीही शिकवू दे विषय, तुम्हाला शॉर्ट नोट्स तयार पाहिजे. एथिक्स सिलेबसच्या बाहेरचं काही येत नाहीये, सिलेबस डोक्यात पाहिजे. सिलेबसचं फक्त ऑनेस्टी म्हणल्या तुमची 2-3 उदाहरणं तुमच्या डोक्यात आली पाहिजे. तर येस, एथिक्स असू दे आणि हे 2 ह्याला पाहिजेत तयार. एसेच्या बाबतीत पण कोट्स, अनेक्डोट्स, शॉर्ट स्टोरीज तयार पाहिजेत. येस, तर हे 4 विषयाला मी म्हणेन पाहिजेत रेडी.
ओके. पण या पहिल्या परीक्षा पद्धतीला मी ह्या GS 1 to GS 3च्या नोट्स काढा का, तर मी म्हणेन की जो नवीन पॅटर्न आहे, ओके, जो नवीन सिलेबस येईल त्याच्यामध्ये वेगळं जेवढं आहे, जसं मी आता म्हणलो सायबर सिक्युरिटी, जसं मी म्हणलो नॅनोटेक, असं काही जर ऍड झालं तर त्याच्या नोट्स काढूयात. अदरवाईज डोक्यामधला जो फॅक्ट्स आणि डेटा आहे तो वापरायला शिकूयात. कळतंय का रे? मी खूपच स्ट्रेट फॉरवर्ड उत्तरं देतोय बरं का. आणि हे लक्षात घ्या, इट माइट बी बायस्ड, इट माइट बी अकॉर्डिंग टू मी, तरीही मी असा प्रयत्न करतोय की ते बायस्ड असू नयेत, ते सगळ्यांचा विचार करतील. आणि ही सगळी उत्तर देताना मी असं अज्युम करतोय की तुम्ही मेन्स देणार आहात. जी पहिली मेन्स देताय तुम्ही या नवीन पद्धतीनुसारची, ती तुम्ही देणार आहात. स्ट्रॅटेजी कशी असावी नेहा, जुलैपासून स्टार्ट करतायत त्याची, किंवा आन्सर रायटिंगला कसा वेळ द्यावा, तर लक्षात घ्या माझं खूप सहज मत आहे की तुम्ही आन्सर रायटिंगची समजा बॅच लावली किंवा आन्सर रायटिंग सकाळच्या वेळेत करताय, तर GS 1 to GS 3च्या आन्सर रायटिंगला दिवसातला काही वेळ किंवा दिवसाचा वेळ, दिवसाचे 4 भाग पाडले ना तर काहीच होत नाही. त्यापेक्षा आठवड्याचे भाग पाडूयात आपण. तर माझं मत आहे की आन्सर रायटिंगला तुम्ही एक जास्तीत जास्त 15 ते 16 तास दिले GS 1 to GS 3च्या. एथिक्स आणि एसएला पुन्हा 20 तास दिलेत आणि राहिलेला वेळ तुम्ही ऑप्शनलला दिलाय. हे कधी तर आधीच्या 4 महिन्यामध्ये, म्हणजे सिलेबसचा प्रत्येक चप्पा ना चप्पा क्लिअर होईपर्यंत. ओके. आणि मग आन्सर रायटिंगला थोडक्यात वेळ किती, तर माझं मत आहे की आठवड्यातले 15 ते 16 तास. मग दिवसाला 2 ते 3 तास द्या, नाहीतर तुम्ही 4 दिवस 4 तास द्या. इट्स ऑन यू. ठीक आहे. आणि स्ट्रॅटेजी कशी असावी, सहज सांगितलंय तसं की आधी हे 4 विषय व्यवस्थित करायचे, भर द्यायचा आहे त्या 4 पेपर्सवर, आणि एका बाजूला फक्त GS 1 to GS 3चं तुमचं आतापर्यंत जे ऑलरेडी नॉलेज आहे ते वापरायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे नवीन आहेत बाबा त्यांनी काय करायचं, असा जर त्यांचा प्रश्न असेल तर मी म्हणेन की एका बाजूला तुमचा कोर्स चालू आहे, ओके, त्या बाजूला ते चालूच ठेवा जे होतंय ते. कारण समहाऊ तुम्ही ज्यावेळी जानेवारीपासून प्रिलिम्सला शिफ्ट होणार आहात त्यावेळेला ते परत GS 1 to GS 3 मधले सगळे सब्जेक्ट होणार. त्यातला समजा काही मेन्स ओरिएंटेड पार्ट आहे, समजा सोसायटी, सामाजिक मुद्दे, तर तो डायरेक्टली मी म्हणेन प्री नंतर करूयात आता. पण आता फोकस तुमचा कशावर पाहिजे, तर मेन्स ओरिएंटेड अभ्यास कव्हर करायचा आहे, तर माझं मत आहे की ह्या 4 सब्जेक्ट सगळ्यांसाठीच. ओके. कारण प्री होताना, प्रीचा अभ्यास करताना तुम्हालाही कल्पना आहे की पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी सगळ्यामध्ये आपण प्रीचा अभ्यास करताना GS 1 to GS 3 मधले अनेक सब्जेक्ट कव्हर होणार, ते पुन्हा करता येत आहेत. आणि त्यामध्ये विशेष काय आहे तर प्रश्न खूप आहेत आणि डीपनेस कमी असते, त्यामुळे त्याला ते थोडंसं मॅन्युप्युलेट करता येतं, व्यवस्थित स्मार्ट स्टडी करून ते करता येतं. ह्याच्यामध्ये स्मार्ट स्टडी नाही, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हार्डवर्क लागतं. कारण आपण महाराष्ट्रातली मुलं खूप वाचत नाही बरं का, आणि वाचत नाही त्यामुळे लिहायला प्रॉब्लेम होतो आपल्याला, त्यामुळे ह्याचा अभ्यास करण्याची जास्ती गरज आहे. तर सगळ्यांसाठी ही स्ट्रॅटेजी वापरायची की हे 4 21 ऑगस्ट नंतर किंवा 21 ऑगस्टच्या आधी हे 4 वर पकड, आणि रोज दिवसा तुम्ही ह्याचा थोडा थोडा हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी ह्याचा अभ्यास रोज केला तरी चालेल, आणि ते तुमच्या लेक्चर्स वाईज केला तरी चालेल, किंवा बाकीच्यांनी टाइम टेबल बनवून केला तरी चालणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतोय मी, लँग्वेज चूज कोणती करावी. इट्स ऑन यू, इट्स ऑन यू. कारण आय एम शुअर बरं का की आता मराठी लँग्वेज मधलं तुम्हाला मटेरियल लवकरात लवकर अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकताय. ओके. फक्त आता हे मॅटर आहे की ज्यांचं ऑलरेडी सायन्स मधनं शिक्षण झालंय, त्यांनी सायन्स कधी बाबा एमपीएससीचा अभ्यास करताना पण मराठीतनं वाचला नाहीये, काही जण इकॉनॉमीमध्ये तो प्रॉब्लेम येतो, मग त्यांनी मात्र थोडासा विचार करणं अपेक्षित आहे. पण हे आहे की जीएसला वेगळी लँग्वेज अप्लाय करता येते, तुम्हाला ऑप्शनलला वेगळी करता येते. ते मग ते तसं करायचं आहे का हे विचार करा तुम्ही. पण माझं मत आहे की तुम्हाला जे प्रेफरेबल वाटेल ती, फक्त सहज सांगून ठेवतोय, ज्यांचं शिक्षण विशेषतः ग्रॅज्युएशन मराठीतून झालेलं आहे त्यांना मराठी भाषा वाटतं बरं का की लिहिता येईल, पण ती लिहिणं तेवढंच डिफिकल्ट आहे. समजते अशी बरं का खूप, पण लिहिता येणं खूप अवघड आहे. कारण ते उगाच आधीमध्ये इंग्लिश शब्द नाहीच वापरतायत. तर ते सुब्रमण्य सरांचा पेपर तुम्ही बघाल त्यावेळी कळेल तुम्हाला, खूप कमी शब्द इंग्लिश वापरायला तुम्हाला परवानगी असते. तर मग ह्याचा पण विचार करा की अरे मराठी घेतोय पण आहे का पकड, मग तशी ती पकड जमवावी लागेल. सरांनी एकेका शब्दाला तसा पारिभाषिक शब्द मराठीतला लिहून ठेवला होता, तसं तुम्हाला तेवढी तयारी आहे करावी लागेल. कळतं. येस. उपयोग मला जीएस मध्ये होतोय का, कोणत्या जीएस सब्जेक्टमध्ये. हो. म्हणजे काय विचार नक्की करू. ओके. मास्टर मध्ये हाऊ टू चूज ऑप्शनल मध्ये ह्या सगळ्या मुद्दे होतील कव्हर. मी ह्या सेशनचा नाही वेळ घालवत, पण मी तुला जे सांगितले ते ओके की हो सगळ्या फॅक्टरचा विचार केला पाहिजे. पण तू जो सांगितलाय तो दुय्यम मुद्दा आहे की जीएसला उपयोग होईल का,
हा दुय्यम मुद्दा आहे. कारण ऑप्शनलला ऑप्शनल सारखं बघूयात. म्हणजे ज्यावेळी मी PSIR म्हणतोय, होतोय का उपयोग PSIR चा पॉलिटीमध्ये, IR मध्ये होतोय, नो डाऊट अबाउट इट. पण अप्रोचच वेगळा आहे. जरी विषय जसं आपण आधी म्हणायचो बघा की UPSC MPSC मध्ये सब्जेक्ट सेम आहेत पण अप्रोच वेगळा, तसा इथला. त्यामुळे तो आहे का फॅक्टर, येस, पण न्यू नाही. या इंग्लिश मधनं आता मटेरियल अवेलेबल आहे, ज्यांना इंग्लिश मधनं द्यायचं आहे त्यांनी तर जास्त काळजीच करू नये. ठीक आहे, निदान ह्या विषयांची. तर महाराष्ट्र सोडून बाकीचे GS जो पण सिलेबस येत नाहीये तो पण कळणार नाही की सिलेबस. पण आता माझ्या मते 90% ऑलरेडी अवेलेबल असणार आहे, 90%. माझ्या मते ऑप्शनल बद्दल वेगळं सेशन होणार आहे, त्यामध्ये डिस्कस करूयात. आणि बाकीचे प्रश्न पण तुझ्याशी फील्ड आपण वेगळं बोलूयात त्यामध्ये. ठीक आहे, पुढे इंग्लिश मधून जे प्रिपेअर करतायत त्यांनी काय करावं, त्यांना ऑलरेडी अवेलेबल आहे मटेरियल. ओके, UPSCचं पण सिलेबस येत नाहीये तो पण काही कळणार नाही. पण हे 4 विषय तुम्ही इंग्लिश मधून करू शकताय का? येस, नो, डोंट वरी अबाउट इट. ओके, ऑप्शनल तुम्हाला इंग्लिश मधनं बरा वाटतोय तर इंग्लिश मधनं करा. मराठीमधून केल्यामुळे काय परिणाम होईल? भाषेचा परिणाम होत नाही. लक्षात घ्या, कोणत्याही भाषेतून लिहा, तपासण्यावर, मार्कांवर खूप कमी परिणाम होतो असं आहे का? नाही. ओके, सुब्रमण्य सर चांगले उदाहरण आहे की UPSCचा पेपर मराठीतून देऊन पण ते 2 वेळेला सलग क्लिअर झाले. ठीक आहे, त्यामुळे भाषा निवडली म्हणून मार्कांवर परिणाम होतोय का? तर मुळात नाही. 2013च्या आधीचे क्वेश्चन पेपर उपयोगी पडतील का? हो, उपयोगी पडतील. पण त्याच्या आधी अपेक्षित असं आहे की आता आजचा साल 2022 आहे, तर आधी वाट बघूयात आपण की आयोग टाकताय का मॉडेल क्वेश्चन पेपर्स. आणि अपेक्षा अशी आहे की ते मॉडेल क्वेश्चन पेपर टाकतायत आणि UPSCने टाकले होते. ठीक आहे, तर डोंट वरी अबाउट इट. येस, हे बघ, फॅक्च्युअल क्वेश्चन असेल की डायरेक्ट त्यांनी सांगितले की सरकारी एक कमिशनच्या रिकमेंडेशन शिफारशी कोणत्या, तर माझं मत आहे तू शिफारशी जरी लिहिल्यास तरी प्रश्न काय आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला काय माहितीये लिहायचं नाहीये, प्रश्नाची गरज काय आहे हे लिहायचं. कळतंय? हे लक्षात ठेव, अजिबात नाही. येऊ शकतं ना, हो, ऍब्सोल्युटली. तर लक्षात घे, क्रिटिकली अनालाइज. असा जर प्रश्न आला की भारत हा संसदीय पद्धतीकडून, ओके, प्रेसिडेन्शियल म्हणजे कसा म्हणता येईल, अध्यक्षीय पद्धतीकडे स्थलांतरित करत आहे. ओके, आणि क्रिटिकली अनालाइज. तर अशा वेळेला तू दोन्ही मुद्दे सांगू शकतेस की करत आहे कसं, करत नाही कसं. पण मग सगळ्यात शेवटी मला असं वाटतं दोन्ही सांगायच्या बाजू, एकाच बाजूवर भर नाही, पण मग शेवटी मत मांडू शकतेस का? तर माझं मत आहे येस, मत मांडू शकतेस तू. ठीक आहे, येस. ओके, तिने खूप चांगला मुद्दा आणि कदाचित मी स्किप केलेला मुद्दा काढलाय तिनं. ओके, आणि हे पण मुलं सगळे विचारतायत की आजपासून कसा अभ्यास करायचा, आजपासून कसा अभ्यास करायचा, याचं उत्तर दिलंय बरं का मी. ओके, पहिल्यांदा फोकस करा, GS1 to GS3 चा सिलेबस आला नाहीये. ओके, त्याचा भर देऊयातच. तुमचा भर पाहिजे ऑप्शनल निवडा, ऑप्शनलची ह्या 4ची तयारी करा. पण आता जे तुम्ही ऑलरेडी MPSCची तयारी करत होता ती पुस्तकं आता चालू ठेवली तरी चालतील, ज्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही त्यांनी. कळतंय? पण एकदा सिलेबस आला की तुमचं GS4चं पुस्तक आल्यावर GS4 पुन्हा एसे आणि ऑप्शनल ह्याच्यावर तुमचा सगळ्यात जास्ती भर पाहिजे. कळतंय? म्हणजे आठवड्यात 60 तास अभ्यास करताय ना, त्यातला 30 तास वेळ जो आहे तो ऑप्शनलला गेलाच पाहिजे. ओके, त्यामध्ये पुन्हा तुम्ही GS4 आणि एसेला पण वेळ वाटून दिला पाहिजे आणि राहिलेला वेळ तुम्ही GS1 to GS3 ला दिला पाहिजे. कारण बाकीच्या ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल पुस्तकं आहेत भरपूर. विशेष भर कशाला द्यायचा तर ह्याला द्यायचा. कळतंय मुद्दा तुम्हाला मी काय म्हणतोय? उद्यापासून कसा अभ्यास करायचा, तर 2 गोष्टी त्यांना अजिबातच काय माहित नाही तर NCERT चालू करा, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्राफी. ओके, आणि त्यासाठी मी रिकमेंड करतोय, माझंच एक स्वतःचं सेशन आहे, हाऊ टू रीड NCERTs अँड स्टेट बोर्ड्स. तर ते वाचायला सुरुवात करा, त्या NCERTs. उद्यापासून कसा अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, तिनं मी जे मिस आउट केलं होतं न्यूजपेपर, जे मराठीतून देणार आहेत त्यांनी इथून पुढे लक्षात घ्या की लोकसत्ता सोडायचा नाही. जे इंग्लिश मधून देणार आहेत त्यांनी द हिंदू आणि द इंडियन एक्सप्रेस सोडायचा नाही. इव्हन मराठीतून करणाऱ्यांनी पण काही काही वेळेला द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मधले आर्टिकल वाचून त्याच्या मराठीमध्ये नोट्स काढणं अपेक्षित आहे. तर आता इथून पुढे न्यूजपेपर तुमचा बेस झालाय का मुलांनो? हो, झालेला आहे. कळतंय? तर उद्यापासून न्यूजपेपर जे फक्त आता पुढच्या मेन्सचा अभ्यास करतायत त्यांनी ते सोडायचं नाही.
मुद्दा कळतोय तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतोय मी? गुड. पुढे जाऊयात. येस आर्यन, चालेल एथिक्ससाठी. एथिक्ससाठी क्रॉनिकलच्या ऐवजी बाकीचे मुद्दे बघ, पण एथिक्ससाठी आपण पुस्तक लवकरात लवकर काढतोय. पण अदरवाईज ऑप्शनलची बुक लिस्ट तुम्ही वापरली तर चालेल. नाही, युपीएससीचा काही जणांचं मत आहे की डायरेक्ट युपीएससीचा स्टडी सुरू करू का? नको. एमपीएससी करताय, परत लक्षात घ्या की डिफरन्स वेगळा आहे, डिमांड वेगळी असणार आहे. तर ते लक्षात घेऊयात आपण. एमपीएससी मधली पोस्ट काढा, पुन्हा अभ्यासामध्ये थोडासा बदल करा आणि युपीएससीला शिरा. ओके, पण आधी एमपीएससी ची पोस्ट घेणं गरजेचं आहे. युपीएससी ऍस्पिरंट्सनी काय करायला पाहिजे? बाकीच्यांना सांगितलं, पण युपीएससी ऍस्पिरंटनी काय करायला पाहिजे? तर माझं मत आहे युपीएससी वर फोकस कर. आणि दुसरी गोष्ट आहे की एमपीएससीचा जो चेंजिंग पॅटर्न आहे, म्हणजे एमपीएससीसाठी जेवढं गरजेचं आहे, जसं की एमपीएससीचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महाराष्ट्राचे स्थानिक प्रशासन, हे एवढं वेगळं करणं गरजेचं आहे. आणि आन्सर रायटिंगची थोडीशी पद्धती बदलणं आणि महाराष्ट्राला फोकस करणं गरजेचं आहे. अदरवाईज बाकी जास्ती चेंजेस करायचे नाहीत. पण हा सिलेबस जो मी सांगितला तो पण बराच मोठा आहे, पण तो चेंज करता येईल. पण सगळ्यात महत्वाची युपीएससीला काय चॅलेंज आहे, तर मी म्हणतोय ते चॅलेंज आहे प्रिलिम्स क्लिअर करणं. ओके, ज्याचा पॅटर्न खूप वेगळा आहे एमपीएससीचा. ठीक आहे, तर तो समजावून कधीतरी वेगळं सेशन घेईल. आता बराच वेळ होत चाललाय, तुमच्यापैकी पण काही जणांना जायचं असेल. अनम्यूट आत्ता करत नाहीये, उद्याचे अनेक सेशन्स आहेत तुमचे. हो सुशांत, युपीएससी ऑप्शनलच्या अभ्यासावर इकडे तू फोकस देऊ शकतोयस का? येस, युपीएससी तिकडचं ऑप्शनल केला असेल तर इकडे तुला मदत होणार आहे. एमपीएससी स्टडीची सुरुवात आजपासून करावी नवीन लोकांनी. ओके, काल नाही, ज्यांना जायचंय वरती ओके त्यांनी जायला पाहिजे. तुम्हाला 10:30. ओके गुड. बाकीचं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेत मी. ज्या एथिक्स किंवा कुठलाही विषय कशातून अभ्यास करायचा, जी लँग्वेज तुम्ही निवडणार आहे त्याच्यातूनच अभ्यास करा. तुम्ही जर मराठी निवडणार असाल मराठीतून अभ्यास करा, इंग्लिश निवडणार असाल इंग्लिशमधून अभ्यास करा. एवढं सिंपल आहे. ओके, मराठी वाचून इंग्लिशमध्ये लिहिता येतं, इंग्लिश वाचून मराठीमध्ये लिहिता येतं का? डाऊट आहे मला. ठीक आहे, तर ह्या दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, याची रेकॉर्डिंग भेटेल मुलांनो. पण आता मला समहाव असं वाटायला लागलंय की आपण थांबलं पाहिजे. ठीक आहे, हे प्रश्न जे आहेत ते नंतर खरंच घेऊयात आपण. आणि तुम्हालाही पर्सनली रिकमेंड करतोय, मी वाटलं तर नंबर देतोय तुम्हाला ह्या सेशन मध्ये. खरं तर मी झूमवर टाकतो, तुमच्या सगळ्यांच्याकडे माझा नंबर आहे की झूमवाल्या मुलांसाठी मी नंबर टाकतो इकडे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. फक्त तुमचं नाव मेन्शन करायचं आहे आणि मग तुम्ही तो नंबर तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे काही. ओके, गरज असेल तर तुमच्याशी वेगळं बोलेन पण मी. ओके, तर मी माझा नंबर सगळ्यांना टाकलेला आहे, तर तो नंबर घ्या आणि काय वाटलं तर कळवा. तर आता आपण थांबूयात, कारण ऑलरेडी 1.5 तास झालेला आहे आणि असे अजून अनेक सेशन्स आहेत. ओके, होपफुली माझा पर्पज जो होता की तुमची जरा भीती घालवायची, पुढचा जो प्रवास आहे तो क्लिअर करा, काय करायचा आहे तो. आणि जरी हा अभ्यास असला तरी ह्या अभ्यासाचा फायदा होणार आहे आणि पुढचा अभ्यास ह्याच्यावर बेस करूनच करणं शक्य आहे का? तर शक्य आहे. आणि ती जबाबदारी जेवढी तुमची आहे तेवढी आमची पण आहे. ओके, हे याची खरंच जाणीव आहे बरं का. मी त्या दिवशी एवढ्या कळकळीनं बोलत होतो, याचं कारण हे आहे की तुमच्यापैकी काही जणांना ते बघितलेलं मी समहाऊ फंबल झालेलं. तर डोंट वरी अबाउट इट. चालतंय, तर अनेक वेळेला आपण भेटूयात. कॉलवर मेसेज करा मला ज्यांना काही प्रॉब्लेम आहे. तर होपफुली सगळ्यांच्याकडे माझा नंबर आहे पुढे बसलेल्या. पण घाबरू नका आणि एका वेळेला एकाच गोष्टीवर फोकस करा. एका वेळेला जास्त गोष्टीवर फोकस करायचा नाहीये. नवीन अभ्यास चालू करणारी उद्यापासून नव्हे, आज रात्रीपासून अभ्यास चालू करा. गेल्या गेल्या तुमचं काम आहे की बाबा युपीएससीचा एथिक्स एसएचे पेपर बघा कसे आहेत, पण न्यूजपेपर चालू करायचे. कळतंय? आणि पहिली गोष्ट ही प्रोसेस एन्जॉय करायची. ओके, तरच तुम्हाला ते करू वाटेल. ठीक आहे, तर आपण आज थांबतोय. ओके, ऑल द बेस्ट. होपफुली तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा झालेला आहे. ओके.